नमस्कार. दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित आणि न्यू लीला प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या शुभांगी दळवी यांनी लिहिलेल्या द लेस्बियन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी लाभले आभास भाग्य बोलतो मराठी असं आपण ज्याला म्हणतो, तशा अमृतातलेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याबद्दल सगळ्या मराठी भाषिकांचं अभिनंदन. आणि या यशस्वीतेमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद आणि माननीय शिरीष चिटणीस सर यांचं मोठं योगदान आहे, तर त्यांचेही आपण आभार मानूया आणि कार्यक्रमात सुरुवात करूया. नवरात्रोत्सव सुरू आहे. या नवरात्रोत्सवाच्याही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि या 9 दिवसात आपण सगळेजण स्त्री शक्तीचा जागर करत असतो आणि हा जागर करत असताना आपण अजिबात थकत नाही. 9 दिवस 9 रात्री हा स्त्री शक्तीचा जागर सुरू असतो. यानंतर हा जागर सुरू होतो तो 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जन्मदिनाच्या अनुषंगाने आणि नंतर 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. स्त्रीचा उदो होतो, जागर होतो आणि त्यानंतर पुढच्या वर्षी थेट नवरात्रोत्सवातच हा स्त्री शक्तीचा जागर होतो. हा दृष्टिकोन आहे समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा. हल्ली त्याचं सिमेंटीकरण सुद्धा झालेलं आहे आणि बाजारीकरण तर आधीच झालेलं आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात स्त्रीला शोभेची भावली ती ठरलेलीच आहे आणि तिला सुद्धा पैसा मिळतो म्हणून ती सुद्धा या बाजारीकरणात या इव्हेंटीकरणात ती सुद्धा खुश आहे. पण तिचं अंतरंग कुणाला जाणतं का? अंतरंग कुणालाच माहिती नाही आणि त्याच्यावरतीच भाष्य करणारं आणि खरंच स्त्रीच्या मनाचा तळ दाखवणारं एक पुस्तक नवरात्रीत पुढे येते. हे एक चांगलं औचित्य आहे आणि त्यासाठी आयोजकांचे आणि प्रकाशकांचे आपल्याला आभार मानलेच पाहिजेत. असाही एक कार्यक्रम नवरात्रीत होऊ शकतो, स्त्री शक्तीचा जागर अशाही पद्धतीनं होऊ शकतो, हे आयोजकांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं आपण त्यांचे पहिल्यांदा आभार मानायला हवेत. हे चांगल्या समाजाचं लक्षण आहे असं मला वाटतं. तर या कार्यक्रमात आपण सुरुवातीला आजच्या उत्सवमूर्ती लेखिका शुभांगी दळवी यांचा सत्कार करूया. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय किशोर केळकर सर यांना विनंती करते की त्यांनी शुभांगीचा सत्कार करावा. सत्कार करतोय हे सुद्धा मला आयोजकांचं खूप कौतुक वाटलं. मला चिटणीस सर आलेल्या म्हणाले की सगळ्यात पहिल्यांदा सत्कार हा लेखिकेचा आहे कारण ती आजची उत्सवमूर्ती आहे. यानंतर आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांचाही सत्कार आयोजक करू इच्छितात. माननीय शिरीष चिटणीस सर सुरुवातीला माननीय किशोर केळकर सरांचा सत्कार करतील. भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार. माननीय विनोदजी कुलकर्णी त्यांचाही सत्कार. आजच्या कार्यक्रमाला शुभांगी दळवी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते आमच्या मैत्रीण ॲडव्होकेट डॉक्टर सुचित्रा डोंगरी काटकर यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करते. कुलकर्णी सर, कात्रे सर, डॉक्टर श्रोत्री सर, म्हणजे आमच्या पाठीशी नेहमीच राहणारे श्री चिटणीस सर, आपण सर्व उपस्थित स्नेहीजन, माझ्या मित्रमैत्रिणी, आज आपण खास एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी जमलेलो आहोत. पुस्तक आगळं वेगळं आहे. म्हणजे आपण नेहमीच या सभागृहामध्ये कथा, कविता किंवा त्याच्या अनुषंगाने ललित साहित्य वगैरे अशा ह्या वेगळ्या गोष्टींवरती वेगळे सतत कार्यक्रम होत असतात. तिथंच आमचे बऱ्याचदा कवी संमेलनाचे पण कार्यक्रम झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचे प्रकाशनाचे पण कार्यक्रम झालेले आहेत. पण आजचं पुस्तक हे वेगळं आहे. वेगळं का आहे तर आपण जेव्हा आपण स्वतःला माणूस म्हणतो, माणूस म्हणताना आपण स्वतःकडे माणूस बघावा अशी इतरांनी आपल्याला माणूस म्हणून बघावाची इच्छा ठेवतो. मात्र जेव्हा कोणीतरी माणसांमधूनच काहीतरी वेगळंपण असलेली व्यक्ती असते
अगदी तृतीयपंथी ही व्यक्ती आहे याच्याच अनुषंगाने, LGBTQ अनुषंगाने त्या व्यक्तीची तेवढीच अपेक्षा असते की माझ्याकडे सगळ्या समाजाने माणूस म्हणून बघावं आणि असं माणूस म्हणून बघण्याची तो व्यक्ती अपेक्षा ठेवतो, पण ते आपल्या समाजाकडून होत नाही. तर ह्याच्यामध्ये आपल्या समाजाची वर्षानुवर्ष चालत आलेली मानसिकता आहे. या अनुषंगाने अलीकडच्या काळामध्ये त्या मनाने खूप बदल होत आहे. समाजाची वेगवेगळ्या समाजातल्या घटकांकडे बघण्याची मानसिकता बदलत जात आहे. म्हणजे पूर्वी आपल्या समाजात पुढचे प्रश्न गरिबी असेल किंवा जातीभेद असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डिस्क्रिमिनेशन हे आपल्या समाजापुढचे प्रश्न होते. आता या प्रश्नातून आपण कुठेतरी लोककल्याणकारीच्या माध्यमातून पुढची वाटचाल करत आहोत, पण समाजातला अजूनही वंचित असणारा घटक म्हणजे तृतीयपंथी किंवा LGBTQ आणि म्हणून जेव्हा या व्यक्ती आपल्याकडे माणूस म्हणून बघावे याची इच्छा ठेवतात, तेव्हा आपल्या समाजाचंही एक कर्तव्य असतं की आपण त्यांच्याकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे, त्यांना माणूस म्हणून वागणूक दिली पाहिजे. आणि म्हणूनच या 2 दशकामध्ये जी काही वाटचाल घडलेली आहे त्या वाटचालीमध्ये बराच फरक पडलेला आहे. आमच्या दीक्षांतही होत्या, दीक्षा पूजा करून त्यांनी या लोकांसाठी खूप मोठं काम केलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून पण महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये खूप बऱ्यापैकी काम झालेलं आहे. अजूनही वाटचाल चालूच आहे आणि याच्यामध्ये लेखनाच्या माध्यमातून काम सुरू आहे आणि शुभांगी दळवींनी त्या कामामध्ये मोलाची भर घातलेली आहे, ती द लेस्बियन या पुस्तकाच्या माध्यमातून. या पुस्तकाच्या अनुषंगाने एवढं सांगेल की द लेस्बियन म्हणजे लेस्बियन व्यक्तींच्या आयुष्याच्या अनुषंगाने त्यांनी ती कथा रचलेली आहे. त्या कथेच्या अनुषंगाने समाजामध्ये कुठेतरी त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जावा, परिवर्तन व्हावं आणि अशा अनुषंगाने ह्या कथा पुढे जाणार आहे, त्यातली कथा पुढे जात आहे. आणि म्हणूनच हे आजचं पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मला फार महत्त्वाचा वाटतो. तर आपण या सर्व प्रकाशन समारंभासाठी इथं उपस्थित राहिलेला आहात आणि आपण आता लगेच या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सुरू करत आहोत, कारण या पुस्तकावरती अनेक मान्यवर बोलणार आहेत. तेव्हा प्रस्ताविकेमध्येच मी सगळ्या गोष्टी डिटेल काही सांगत नाहीये. थँक्यू. डॉक्टर सुचित्रा, मगाशी मी म्हटलं होतं की वर्षातले 3 मुहूर्त सोडले, नंतर त्या स्त्रीला कोणी विचारत नाही. तिच्या ज्या गरजा आहेत मग त्या सगळ्याच पातळीवरच्या असू देत, आर्थिक असू देत, सामाजिक असू देत, शारीरिक पातळीवरच्या असू देत, भावनिक पातळीवरच्या असू देत किंवा सामाजिक, त्याचा विचार कोणी करतच नाही. अगदी कुठल्याच नात्यानं, मग ती आपली आई असू देत, बहीण असू देत, बायको, मैत्रीण किंवा प्रियसी असू देत, कुणीही या पातळीवर तिचा विचार करत नाही आणि तिला काय हवंय हे तिला कोणी विचारत नाही. अगदी दुर्दैवानं असं म्हणावंसं वाटतं की कुठल्याही कपल्समध्ये ही चर्चा होतच नाही. अशा दुर्लक्षित झालेल्या 2 स्त्रिया एकत्र येतात आणि त्या शेअरिंग सुरू करतात. भावनिक शेअरिंग करता करता त्यांचं शेअरिंग असं पुढे जातं आणि ते शारीरिक पातळीवरती सुरू होतं आणि तिथंच लेस्बिनिझमचा जन्म होतो. असं पुस्तक ज्यात बाईला टोकाचं जाणून घेतलं गेलंय. हे पुस्तक पुन्हा एकदा मी याचा विचार करेन की असं पुस्तक नवरात्रीत समोर येते. आयोजकांचे आणि प्रकाशकांचे मी पुन्हा एकदा आभार मानणं मला योग्य वाटतं. मग बऱ्याच वेळा या संबंधांना विकृती मांडलं जातं, त्यामुळे हा विषय अशा पद्धतीनं चव्हाट्यावर येणं गरजेचंच होतं. पूर्वी आपण फायर नावाचा एक सिनेमा बघितला होता, त्यामध्ये सुद्धा या विषयाची चर्चा झाली होती. आणि पण एखाद्या सामान्य स्त्रीनं, मराठी लेखिकेनं या विषयावरती भाष्य करणं, पुस्तक लिहिणं हे खरंच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं भूषणावह आहे. असं लिहायचं म्हणजे समाज आपल्याकडे काय नजरेनं बघेल आणि हे एकदा तरी तिच्या मनात आलंच असणार आहे. पण या सगळ्याचा विचार बाजूला ठेवून तरीही तिनं हा विषय या पुस्तकामधून मांडण्याचा प्रयत्न केला. हे तिचं धाडसच आहे आणि अशी धाडसी लेखिका, संवेदनशील कवयित्री माझी मैत्रीण आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. हे पुस्तक लिहिताना तिची मनोभूमिका काय होती, हा विषय समाजापासून किंवा हा विषय तिनं जाणून घेतला आणि तेव्हापासून याचं पुस्तक व्हावं असं तिला वाटलं. हा जो प्रवास आहे तो कसा होता याविषयी जाणून घेण्याची आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर मी याच्या पुस्तकाच्या लेखिका आणि याच्या उत्सववर्ती शुभांगी दळवी यांना आमंत्रित करते आपल्या मनोगतासाठी. त्याबद्दल मनापासून आभार. आपल्या घरामध्ये एखादी मुलगी असते, ती काहीतरी चांगलं काम करते आणि मग आपण तिचं कौतुक करायला सुरू करतो. आई वडील, काका, मामा
मैत्रिणी मित्र असतात तसं फिलिंग घेऊन मी आज सगळ्यांच्या समोर उभी आहे. LGBTQAI+ अशा वेगवेगळ्या कॅटेगरी आता त्या ह्याच्यामध्ये जोडल्या जात आहेत वेगवेगळे. तर त्याचा अभ्यास गेले 3-4 वर्ष मी आणि सुचित्रा करत होतो. त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या पद्धतीनं आपल्या समाजामध्ये समलिंगी पुरुष स्वतःला स्वीकारतात आणि समाजापुढे येतात, त्या पद्धतीनं स्त्रिया येत नाहीत त्या मानानं. स्वतःचा स्वीकार करायला मुळात म्हणजे कचरतात स्त्रिया ह्या बाबतीत. आणि मग कुठंतरी देवी देवतांचा आधार घेतला जातो किंवा पाप पुण्याच्या गोष्टीमध्ये अडकवलं जातं ह्या कॅटेगरीला. तर हे सगळं कुठंतरी थांबावं आणि माणूस म्हणून एक समाजाचा मुख्य घटक म्हणून ह्या व्यक्तींना सामावून घेतलं जावं, या दृष्टीनं हे पुस्तक लिहायचा किंवा ही कथा लिहायचा प्रयत्न केलाय. ज्या वेळेला हे मी लिहित होते तेव्हा काही मैत्रिणींनी असं ज्यावेळी लिहिते हा विषय लिहिते, मुळात म्हणजे लेस्बियन म्हणजे काय हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं. दोन महिलांचं लैंगिक पातळीवर जाणारं नातं किंवा आकर्षणातून निर्माण झालेलं, सहवासातून निर्माण झालेलं नातं असं आपण म्हणू शकतो त्याला. ज्यावेळी हा विषय मी लिहायचं सुरू केलेलं त्यावेळी बरेच जण म्हणाले की तुला काय गरज पडली आहे असलं काहीतरी लिहायची, एवढं बाकी लिहित असतेस तर हे कशाला लिहायचंय तुला. किंवा एका मैत्रिणीनं मला सरळ विचारलं की तू आहेस का मग लेस्बियन, तुला असं काही वाटतंय का, तुझ्या आयुष्यात असं आहे का म्हणून तुला हे मांडायचंय का, त्या आधी तुला तुझी बाजू मांडायची. तर म्हटलं नाही, पण असं थोडीच आहे की आपण तसं असेल तरच तो विषय मांडला पाहिजे. तर जेव्हा हे आम्ही LGBTQच्या अनुषंगाने जेव्हा अभ्यास करत होतो, लेख वाचत होतो, मुलाखती बघत होतो, त्यावेळेला बऱ्याच स्त्रियांचे पण एक नागपूरमधलं उदाहरण घडलं होतं. इंजिनिअरिंगच्या मुलींनी स्वतः लेस्बियन असल्याचा स्वीकार केला आणि त्यांनी रितसर ते समाजापुढे व्हिडिओच्या माध्यमातून आणलं होतं. तर असं वाटलं की फायर सिनेमा मगाशी सवितानं उल्लेख केला तसं, तर बऱ्याच अशा आपल्या आसपास पण असतात स्त्रिया की ज्या त्यांचं सुरू असतं ते रिलेशन, पण आपल्याला कळत नसतं. आणि हे धाडस कुठंतरी महिलांमध्ये यावं किंवा ह्या कॅटेगरीकडे सुद्धा ह्या महिलांनी आपण काही चूक करत नाहीये, पाप करत नाहीये असं समजून नैसर्गिक पद्धतीनं हे स्वीकारलं जावं, एवढ्याच हेतून मी हे पुस्तक लिहायचा प्रयत्न केला. देवी देवतांचा आधार घेतला जातो याच्यापेक्षा वैदिक काळामध्ये सुद्धा समलिंगी स्त्रियांसाठी वेगवेगळे शब्द वापरले. नारद स्मृतीमध्ये नस्त्रीय असा उल्लेख केलाय समलिंगी महिलांसाठी. बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे गर्भाशय नसणारी स्त्री, मासिक पाळी जिला येत नाही अशी स्त्री, किंवा जिचं गर्भाशय कमकुवत आहे किंवा नाहीच एखाद्या स्त्री, असं प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या स्त्रियांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. वैदिक काळातच त्याच जर आपल्याला दाखले मिळतात, तर आता एवढा पुढारलेला आपण समाज म्हणतोय, तर आता आपण आपली जबाबदारी आहे किंवा आपलं कर्तव्य आहे की आपण ह्या कॅटेगरींना समजून घेतलं पाहिजे आणि सामावून घेतलं पाहिजे त्यामध्ये. तर ह्याच हेतून हा पुस्तक कथा लिहिण्याचा प्रयत्न आहे. या प्रकाशन सोहळ्याला दीपलक्ष्मी पतसंस्था आणि बेडके सरांच्या पुढाकारातून हे होत आहे. मान्यवर व्यासपीठावरचे वेगवेगळ्या मुद्द्यांवर आज बोलतीलच इथं, मी त्याबद्दल बोलणार नाहीये. आणि आता या प्रकाशनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी पुस्तक घ्या आणि वाचून झाल्यानंतर मला प्रतिक्रिया जरूर कळवा. मी वाट बघते तुमच्या प्रतिक्रियांची. धन्यवाद शुभांगी. मगाशी मी म्हटलं होतं की समाज या गोष्टीकडे विकृती म्हणून पाहतो, पण हे घडलेलं आहे ते गरजेतून घडलेली निर्माण झालेली गोष्ट आहे. ती सामाजिक, कौटुंबिक सर्वच पातळ्यांमधून झालेल्या दुर्लक्षातून ही गोष्ट जन्माला आलेली आहे. आणि अशा विषयाला हात घालून खरंच शुभांगीनं खूप मोठं धाडस केलेलं आहे आणि समाजाला याची गरज आहे. त्यामुळं पुन्हा एकदा शुभांगीचं अभिनंदन करूयात. आणि ज्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत, द लेस्बियन या शुभांगी दळवी यांनी लिहिलेल्या आणि न्यू इरा प्रकाशननं प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय किशोर बेडके सर,
श्रीकांत कात्रे सर, डॉक्टर संदीप श्रोत्री, माननीय शिरीष चिटणीस आणि ॲडव्होकेट डॉक्टर सुचित्रा काटकर या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. सर्वांच्या उपस्थितीत आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन झालेलं आहे. या पुस्तकाची किंमत 300 रुपये असली तरी आज प्रकाशनाच्या दिवशी सवलतीच्या किमतीत म्हणजे रुपये 250 या कमी किमतीमध्ये आपल्याला ते मिळणार आहे. मी उपस्थित सर्वांना विनंती करते की हे पुस्तक आपल्या विकत घ्यावं, आपल्या संग्रही ठेवावं आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना जरूर भेट द्यावं. नुसतं वाचून नाही ठेवायचे तर या विषयावरती आपल्याला आपल्या मैत्रिणींना प्रतिक्रिया कळवायच्या आहेत आणि समाजात लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी बोलतं झालं पाहिजे आणि या लोकांना समाजाच्या प्रवाहात मिसळून घेतलं पाहिजे. हे या पुस्तकाचं यश ठरेल. पुन्हा एकदा सर्वांना विनंती, शुभांगी दळवी यांनी लिहिलेल्या द लेस्बियन या पुस्तकाची खरेदी आपण सगळ्यांनी जरूर करावी. आपण आता मनोगतांकडे वळतो आहोत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय विनोद कुलकर्णी. नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आयोजित आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सातारच्या लेखिका शुभांगी दळवी यांच्या द लेस्बियन या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आत्ताच झाले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक किशोर पेटकर सर, शिरीष चिटणीस, श्रीकांत कात्रे, सुचित्रा काटकर आणि डॉक्टर संदीप श्रोत्री. शुभांगी दळवी यांनी एका वेगळ्या विषयावरचं पुस्तक आज लिहिलेलं आहे आणि ते प्रकाशित झालेलं आहे. त्याचा आपल्याला सातारकर म्हणून एक मनस्वी आनंद झाला पाहिजे किंवा आनंद असला पाहिजे. कारण सातारा हे क्रांतिकारकांची भूमी आहे आणि क्रांतीचे इतिहास हे साताऱ्यातून लिहिले गेलेले आहे. त्यामुळे वेगळ्या विषयावरचं पुस्तक लिहिण्याचा मान सुद्धा सातारच्या लेखकाला किंवा लेखिकेला मिळायला पाहिजे. तो शुभांगी दळवी यांच्या रूपानं आपल्याला मिळालेला आहे. एका वेगळ्या विषयावर त्यांनी पुस्तक लिहून समाजातल्या वेगळ्या मानवाच्या प्रवृत्तीवर किंवा वृत्तीवर प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे. 2008 साली कविता महाजन साताऱ्यात आल्या होत्या. मीच त्यांना गुजराती अर्बन सोसायटीच्या एका शाखेच्या उद्घाटनाला बोलवलेलं होतं. त्यावेळेस त्यांची कादंबरी फार चर्चेत होती आणि नुकतीच त्यांनी भिन्न नावाची कादंबरी लिहिलेली होती. त्या भिन्नमध्ये पुरुष वेश्या, समलैंगिक संबंध असे शब्द उघडपणे वापरले गेलेले होते. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आर्थिक संस्थेचा कार्यक्रम होता आणि ह्या सगळ्या विषयावर त्यांनी 1 तास भाषण केलं आणि अध्यक्ष होते शिवेंद्रराजे भोसले. शिवेंद्रराजेंना ह्या विषयाची त्यावेळेस तर अजिबात आवड नव्हती, लेखन वगैरे या विषयाची. 1 तासभर ते असे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर इतकी निराशा मला दिसली होती शिवेंद्रराजेंच्या. आणि नंतर त्यांनी 2 ते 2.5 मिनिटात स्वतःचं भाषण केलं आणि गेल्यानंतर म्हणजे मला केवढ्या संकटात टाकलं असतं. म्हणजे एखादा असा वेगळ्या विषयावरचं पुस्तक किंवा एखाद्या वेगळ्या विषयावर जर आपण बोललो, कारण समाजात ह्या वेगवेगळ्या विषयावर जर बोलायचं असेल तर लपून छपून बोलावं लागतं किंवा अगदी कानात बोलावं लागतं. 2-4 जणांना बोलताना सुद्धा मनात धास्ती वाटते की अशा विषयावर आपण चर्चा करावी किंवा न करावी. कारण कविता महाजनचं ते भाषण खूप चर्चेत आलं आणि वेगळ्या विषयावर जर बोललो तर लोकप्रतिनिधी सुद्धा संकोचून जातात असं माझ्या लक्षात आलं. पण वेगळ्या विषयावर बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. कारण त्या प्रत्येक व्यक्तीचे किंवा व्यक्तिमत्वाचे काही वेगळ्या समस्या असतात, वेगळे प्रश्न असतात. त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार असतो. जगण्याचा अधिकार ह्या अर्थानं की स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार, की मला जे वाटते ते मी करतोय आणि मी जे करतोय त्याला समाजानं मानवतेच्या भूमिकेतून स्वीकारलं पाहिजे. कारण मला कसं जगावं हा स्वातंत्र्याने किंवा राज्यघटनेने मला दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार हिरावून घेणाऱ्या घटना समाजात वेळोवेळी घडत असतात. त्यामुळे शुभांगी दळवींनी हा वेगळा विषय मांडला आणि एका वेगळ्या प्रश्नाला वाचा फोडली. म्हणजे हा प्रश्न ज्वलंत करण्याचं किंवा पत्रकारितेच्या भाषेत बोललो तर केंद्रस्थानी आणण्याचं काम हे पुस्तक निश्चितपणे करेल अशी मला खात्री वाटते. शुभांगी दळवी यांच्या पुस्तकाला मी शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द थांबवतो.
मगाशी मी जो उल्लेख केला की मराठी भाषेला अनुचित भाषेचा दर्जा मिळाला, त्यामध्ये मासाप आणि शिरीष टिपरी साहेबांचे बरेच योगदान आहे. तसंच कुलकर्णी साहेबांचं सुद्धा मोठं योगदान या संघर्षामध्ये आहे. त्याचे मी मनापासून आभार मानते. आणि यानंतर मनोगतासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर संदीप श्रोत्री यांची ओळख काय करून द्यायची. लेखक, चित्रकार, समीक्षक, वाचक, फक्त ते गातात की नाही एवढंच मला माहिती आहे. बाकी सगळ्या कला त्यांना आवडत आहे. डॉक्टर संदीप श्रोत्री आहे. व्यासपीठावर सर्व मान्य आणि उपस्थित, सर्वप्रथम एक अत्यंत धाडसी पुस्तक लिहिल्याबद्दल मी शुभांगी दळवी यांचं अभिनंदन करतो. मला असं म्हणायचं नाही की हा विषय आपला आहे, आपला जिव्हाळ्याचा आहे, असं काही नाही. परंतु हा विषय नक्की कुतूहलाचा आहे एवढं नक्की. त्या स्टेजपर्यंत आता सध्याचा आपला समाज आलेला आहे. परंतु या समाजाची व्याप्ती किंवा मी माझं भाषणामध्ये 2 मुख्य मुद्दे मांडणार आहे. एक पुस्तकाबद्दल बोलणार आहे, ते नंतर बोलतो. एक पहिलं लेस्बियन किंवा LGBTQ म्हणजे काय ते थोडंसं सांगतो. वैद्यकीयदृष्ट्या हा सगळा प्रकार हा नैसर्गिक नाही. कारण ही अशी जोडपी जी येतात, एकत्र राहतात, ती पुढची पिढी निर्माण करू शकत नाही. जी पुढची पिढी निर्माण करतात ते सुद्धा नैसर्गिक असतं. परंतु निसर्गामध्ये प्रकृती जशी असते तशी विकृती असते आणि ती नैसर्गिकच असते. आदिकालापासून आनंद कालापर्यंत मनुष्य प्राण्यापासून इतर सर्व काही प्राण्यांच्या पक्ष्यांच्या मध्ये आपल्याला अशी जोडपी सापडते. हा सगळा खेळ मनात असतो, पण मनाच्या अगोदर तो हार्मोन्सचा असतो. आंतरस्रावी ग्रंथी आपण म्हणतो त्याचा असतो. भावनेच्या जोडीला तो असतो आणि त्याचंही मूळ जीनमध्ये किंवा रंगसूत्र गुणसूत्रात असतो. LGBTQ मध्ये L म्हणजे लेस्बियन, G म्हणजे गे, हे सगळं ओळीन आहे. म्हणजे इंटरसेक्स, ट्रान्सजेंडर वगैरे. सर्वसामान्यपणे आपण चौकामध्ये किंवा टोल नाक्यावर जे टाळे वाजवतो बघतो ते सगळे इजडे असतात. ते ट्रान्सजेंडर या प्रकारात असतात. गे आणि लेस्बियन हे थोडेसे काही पण लपून राहणारे विषय आहेत. आज साताऱ्यात कोणी ज्याच्यात संघटनेत आले, पण माझ्याकडे ऑपरेशनला आले, त्याच्यासाठी गुरुची ऑपरेशन झाली ती सगळी गँगच्या गँग गर्दी येत असते. आपली सिस्टर आम्हाला म्हणलं कशाला तुम्ही अनाथ करताय. इतका तो प्रकार अजूनही समाजाच्या नजरेमध्ये आलेला नाही, विकृती म्हणून धरलं जातं. मुद्दा हा आहे की ही जरी मी आता म्हणलो की हे अपघात आहेत, निसर्गात झालेले अपघात असतात, त्या अपघातांना आपण अपघात म्हणून स्वीकारलं पाहिजे, माणुसकी म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि या अशा समुदायाला कुठेतरी व्यासपीठ, कायद्याने व्यासपीठ आलेलं आहे. मुळात हा सगळा विषय कायद्याच्या मध्ये, भारतातल्या कायद्याच्या मध्ये ज्यावेळी घटना दुरुस्ती झाली, कायदा 370 का 377 ते कलम रद्द झाला, त्यानंतर तो उभा आला. आणि मग त्याला अशा समुदायाला पाठबळ देणारं, अशा समुदायाला मनाची उभारी देणारं, अशा समुदायाला मान्यता देणारं असं पुस्तक आहे. आणि हे साताऱ्यात होते. माझ्या विनोद कुलकर्णींनी सांगितलं की सातारा एक विविध क्रांतिकारकांची आहे. आणि खरोखर हे विषय सुद्धा अक्षरशः हे मोठं क्रांती या पुस्तकामध्ये दडलेली आहे हे मात्र. LGBTQ पण पुढं IT आणि प्लस पण आलेलं आहे. या समाजाचा हळूहळू विस्तारतोय, वाढतोय. जसं मनाचं विश्लेषण व्हायला लागलेलं आहे, मनातनं लोक व्यक्त व्हायला लागलेली आहेत, तसं या समुदायाची व्याप्ती वाढते. आणि मग बघा, या सगळ्या समुदायाच्या एकत्रीकरणाला प्राईड असं म्हटलं जातं. प्राईडचा अर्थ काय? प्राईडचा अर्थ अभिमान, गर्व असा नाही. या प्राईडचा अर्थ असा आहे की तो एक प्राण्याचा कळप, त्या शिवांच्या कल्पना प्राईड असं म्हणतो. तर प्राईड म्हणतात. सातारा प्राईड म्हणजे साताऱ्याच्या LGBTQ समाजाची संघटना. बेंगलोर प्राईड सध्या सर्वात मोठं आहे भारतात. भोपाळ प्राईड मोठं आहे. त्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे कार्यक्रम होतात, अधिवेशन होतात. आमदार, खासदार, IAS कलेक्टर सुद्धा या समाजातले झालेले आहेत. मी शुभांगी यांना असं विचारलं की म्हणजे तुम्हाला या विचार पडायचं कसं काय वाटलं, म्हणजे पुढचा प्रश्न माहिती काही विचारत नाही, पण असं का वाटलं. तर त्या म्हटलं की या दोघी ज्यावेळी कार्य करत होत्या, काम करतात अजूनही आहे, त्यावेळी त्यांना त्यांचे मनातले प्रश्न सगळे बोलायला, भावनांना वाट द्यायला या दोघी सापडले आणि त्याचं रूपांतर आपल्याला या कादंबरीत सापडलं. LGBTQ हा विषय
उज्ज्वला तर आहे, अगदी खरं आहे, पण अजूनही तो उघडपणे कोणी बोलू शकत नाही. परंतु तो विषय आपल्या दारात आलेला आहे, एवढं नक्की. घरात नसेलही पण दारात मात्र आलेला आहे. कितीतरी मुलं, तुम्ही आज साधारणपणे 17, 18, 19, 20 वयाची कॉलेजमध्ये जाणारी किंवा काही एस्पेशली हॉस्टेलवर जाणारी मुलांच्या जर का कानूनचा घेतला तर कितीतरी मुलं ही केस सापडतात, कितीतरी मुली या लेस्बियन असतात. मुलं मुली असं म्हणून आपण लेस्बियन आणि गे, इंटरसेक्स, ट्रान्सजेंडर, की ज्यांचं शरीर पुरुषाचं असतं, मन मात्र स्त्रीचं असतं, किंवा उलट असतं. पुरुषाचं मन असतं आणि स्त्रीचं शरीर असतं. हे सुद्धा आता व्यक्त व्हायला लागलं. आणि माझा मुलगा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये होता, त्यानं MS केलं तिथं आणि तिथनं PhD केलं. त्या दरम्यान त्याच्यातल्या 2 मुलं अशी होती की त्या 2 मुलांना घरी मी कसं सांगू वाटलं की कॅनडामध्ये याला रेकग्निशन मान्यता खूप चांगली आहे. तर ती कॅनडामध्ये पोस्ट डॉक फेलोशिपसाठी मुद्दाम त्याने आवर्जून आवडीनं ते घेतलं आणि मग तिकडे गेली. काय तर म्हणजे आम्हाला भारतात रेकग्निशन ती मिळणार नाही असा नाही प्रश्न. आणि यांना सवलती देणं, यांना हे देणं, ह्याचा एक थोडासा एक म्हणजे आपल्या भारतात कुठल्याही गोष्टीचा गैरफायदा घेतला होतो. ती 2 उदाहरणं सांगतो. एक म्हणजे त्यांनी पुण्यात सुद्धा इन्फोसिसचं कॅन्टीन जर काही घेतलं तर त्यात LGBTQ साठी 2 टेबल वेगळी आहेत. नोकरीमध्ये LGBTQ राखलेलं असतं, त्यासाठी मी लेस्बियन आहे, मी गे आहे असं खोटं दाखवून ऍडमिशन घेणारे किंवा नोकरी मिळवणारी माणसं आहे. म्हणजे फायदा याचा गैरफायदा पण याचा घेतला जातो. एक सांगायचं. दुसरी गोष्ट, कितीतरी वेळा अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये, कॅनडामध्ये आपल्याला स्थलांतर नोकरीसाठी जायचं असेल तर बऱ्याच वेळा प्रवेश मिळत नाही. त्यावेळेला परवापर्यंत असं झालं की वेस्ट इंडिज सारखे जे कॉमन देश आहेत, दोन्हीकडचे पासपोर्ट किंवा व्हिसा असलेले, अशा देशामध्ये जायचं आपण. तिथे गेल्यानंतर तिथल्या पैशी किंवा पुरुषाशी काय लग्न केल्याचं दाखवायचं आणि ते लग्न केल्यानंतर 2 वर्ष काढली की तुम्हाला आपोआपच त्याचा नवरा याचा नवरा ग्रीन कार्ड वगैरे मिळतं आणि तुम्हाला आफ्रिकेत प्रवेश मिळतो. आणि मग काडीकोड घेऊन आपल्या भारतातल्या बायकोला तिथं बोलत. हे बरेच सर्रास आहेत. म्हणजे आपल्या कल्पनेविषयी भयानक नसलं तरी ते आहे. तसं आता अमेरिकेमध्ये LGBTQ विवाहांना कायदेशीर परवानगी असल्यामुळं तसं 2 मुली करायला लागल्या, 2 मुलं करायला लागली. असेही त्याचे मान्यतेचे गैरफायदे घेतले जातात. तर हे सगळे विषय आहे. परंतु या पुस्तक ज्यावेळी मी वाचलं, साधारण मराठी हार्डिसोबरी मला हे पुस्तक मिळालं आणि नेमका माझा त्याविषयी गोंदवलेच्या हॉस्पिटलचा वार होता. मग त्या 3 तासाच्या माझ्या प्रवासामध्ये माझ्या गाडीचे पुस्तक माझं निम्म्यापेक्षा जास्त वाचून जातं. त्या पुस्तकात एक कौतुक अशासाठी करायचं मला की भावनिक विषय, धाडसी विषय तर घेतलेला आहेच त्यांनी, पण तो अत्यंत कलात्मकतेने आणि नाजूकतेने त्यांनी हाताळलेला. कुठंही याच्यामध्ये अश्लील नाही. म्हणजे चटावलेली लोक असतात किंवा नको ते फक्त वाचणारे बघणारे लोक असतात, त्यांनी हे वाचून हे असं करून काही नाही वाटायचं गेलं असंही पुस्तकात ओळखू शकतं. इतकं सुंदर आणि सोज्वळ पुस्तक आहे. त्या विषयाला मान्यता अतिशय चांगल्या शब्दामध्ये त्यांनी दिली. याबद्दल मी खरंच त्यांचं कौतुक करतो. आपल्याला कुतूहल आहे की विषय त्यांनी हाताळत. त्याच्यामध्ये मानसी नव्हती, मनोनव्हती, त्यांची ती नायिका आहे, तिची मैत्रीण म्हणा, पार्टनर म्हणा, त्या सुद्धा फेम आणि बूच असे शब्द वापरतात. लेस्बियनमध्ये मेल पार्टनर आणि फिमेल पार्टनर जे असतात त्यांनाही त्याचे वेगवेगळे शब्द आहेत. तर त्याची त्या पुस्तकात नाही म्हटलं मी सांगतो. तर त्यामध्ये मानसी ही जी नायिका आहे ती आणि दुसरी आहे ती कल्याणी, त्या दोन्ही नायिकांना या जन्मापासून लेस्बियन नाही, तारुण्यात आल्यानंतर लेस्बियन नाही, परंतु त्या दोघींनाही पुरुष सौख्य, पुरुष संभोगात त्यांनी अनुभवलेला आहे. एकीनं प्रेमाच्या लग्नांना अनुभवल्याच्या दुसरीनं तिच्यावर बलात्काराच्या रूपात झालेला आहे असं त्यांनी कादंबरीमध्ये दाखवलं. परंतु या वेळेला जोडीदाराची आवश्यकता काय असं एक प्रकरण आहे. या वेळेला तुमच्या भावना प्रबळ होतात, म्हणजे सहजीवनाच्या भावना, संभोगाच्या भावना प्रबळ होतात. त्यावेळी जर तुम्हाला एखाद्या स्त्रीला दुसरी स्त्रीच्या भीतीमध्ये
आनंद वाटत असेल तर ते लेखन होतं आणि ते त्यांनी अत्यंत प्रभावीपणे ऐकत लिहिलेलं आहे. माझ्यानंतर बरीच लोक बोलणारे 5-6 मिनिटं झालेली आहेत म्हणून मी थांबतो. पुन्हा एकदा हा विषयाबद्दल हे पुस्तक लिहिलं या विषयावर त्यामध्ये शुभांगी दळवी यांचे अभिनंदन आणि आभार. आपण सर्वजण आलात. आजच्या दीपचुकीच्या आपल्या हक्काच्या सभागृहात आपण एक कार्यक्रम करतोय. किशोर पेडणेकर सारखे सर्व विषयातले अत्यंत साक्षेपी संपादक म्हणून आपण त्या समीक्षक म्हणून या लिहिता आहेत ते सर्व बोलणारे. मी पुन्हा एकदा थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. एक वेगळा दृष्टिकोन या पुस्तकाकडे बघण्याचा आम्हाला सगळ्यांना आपण दिलात आणि डॉक्टर या नात्याने या पुस्तकाविषयी आपण बोललात. आपले मनापासून आभार. नुकताच ज्यांनी 61 साजरी केली आणि त्या दिवशी त्याच्या प्रकाश रेषा या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्यानिमित्ताने एक अतिशय सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद आपण सातारकरांनी घेतला असे दैनिक प्रभातचे निवासी संपादक माननीय श्रीनाथ कात्रे आपलं मनोगत व्यक्त करतील. कात्रे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करावं. शुभांगी दळवी यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित असणारे किशोर पेडणेकर, विनोद कुलकर्णी, डॉक्टर संदीप सोडकरी, श्री चिटणीस आणि खरं तर खूप वेगळं पुस्तक आहे हे प्रत्येक जण सांगतो आणि ते डान्साने लिहिलेलं आहे हे पण सगळ्यांनी सांगितलेलं चांगलं बघा. आपण अशा समाजामध्ये वावरतो. लैंगिक या शब्दातला लई आज हे अक्षर जरी उच्चारायचं तर ते आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती असते त्या ठिकाणी ते अवघड असं होत असतं. एखाद्या विषयावर बोलणं सुद्धा अवघड असा विषय या पुस्तकातून हाताळलेला आहे आणि समाजामध्ये ज्या जडणघडण माणसांची ज्या पद्धतीने होत्या विशेषतः आपल्या देशात आणि आपल्या आजूबाजूला जे घडत असतं तर अशा गोष्टी स्वीकारण्याला मन तयार नसतं आणि त्याच पद्धतीने या कादंबरीतलं कथानक पुढे सरकत जातं. विशेषतः 100-101 पानापर्यंत हा विषय कुठेच येतो. ते सर्वसाधारण कथा असण्यासारखी पुढे जात राहते आणि अचानक या नायिकेच्या जीवनामध्ये ती कल्याणी येते आणि तिथून पुढे हा विषय सुरू होतो आणि निसर्गाच्या अनुषंगाने वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्या वर्णनानंतर ही नैसर्गिक घटना असण्यासारखी ती पुढे जात राहते. शरीराची आणि मनाची जी गरज असते ती गरज पूर्तता होण्यासाठी मगाशी डॉक्टरांनी वैद्यकीय दृष्ट्या त्यातलं जे काय आहे ते सांगितलं. पण या विकृती जरी असली तरी ती त्या व्यक्तीची शारीरिक किंवा मानसिक गरज असते आणि त्यातून हा प्रकार सुरू होतो. आणि आता ह्या सगळ्या पूर्वीपासून वेद आणि मगाशी उल्लेख त्यांनी केला की पूर्वीपासूनच या सगळ्या गोष्टी असल्या तर त्याचा उल्लेख फारसा होत नव्हता किंवा समाजामध्ये त्याविषयीची चर्चा केली जात नव्हती आणि आता या गोष्टी हळूहळू पुढे लागल्यात. कायद्याने त्याला मान्यता द्यायला लागलेली आहे. पण बोलणं सुद्धा जिथं अशक्य आहे तिथे हे लिहिणं तर खूप अवघड असतं. पण अतिशय शांत आणि संयमी पद्धतीनं त्यांनी या कादंबरीचं लेखन केलेलं आहे आणि हा विषय समाजापुढे आणलेला आहे. मला आठवतं प्रभातमध्ये सुद्धा त्यांनी गेल्या वर्षी एक सदर लिहिलं होतं. त्याच पद्धतीचा मजकूर त्या सदरामध्ये होता आणि ते समाजापुढे आणताना म्हणजे वाचल्यावर असं वाटायचं आपण हे लिहिलं याला पण ऑब्जेक्शन घेईल का काय होईल का. इतक्या वेगळ्या पद्धतीनं त्यांचं लेखन सातत्यानं सुरू आहे. सुचित्रा वगैरे काटकर या सुद्धा कायद्याच्या दृष्टीनं त्या वेगवेगळे विषय हाताळत असतात. त्यामुळे त्या दोघींनी म्हणून हा जो अभ्यास करताना एक वेगळा विषय मांडला आणि विनोद कुलकर्णी म्हणाले त्या पद्धतीनं सातारा एक चांगल्या गोष्टींची सुरुवात नेहमीच करत असतो तसा हा विषय त्यांनी समाजासमोर आणलेला आहे
यापूर्वी या विषयीचे काही लेखन झालेले आहे, काही चित्रपट निघालेले आहेत, पण पुन्हा एकदा हा विषय समाजासमोर आणून त्यांनी एक मोठं धाडस केलेलं आहे आणि अशा प्रकारचे विषय हे चर्चेला आले पाहिजेत आणि त्यामध्ये ज्या स्त्रिया असतात किंवा पुरुष असतात, हे असतील किंवा लेस्बियन असतील, त्यांना आत्मसन्मान मिळणं किंवा समाजाने जेव्हा स्वीकृत करणं, या सगळ्या गोष्टी त्या पुढच्या काळामध्ये होत राहतील आणि त्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद ठाकरे सर. यानंतर आपण अध्यक्षीय भाषणाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा सर्व उपस्थितांना विनंती करते की आज इरा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या शुभांगी दळवी यांनी लिहिलेल्या द लेस्बियन या पुस्तकाची खरेदी नक्की करावी, आपल्याकडे संग्रही ठेवावं आणि आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना जरूर भेट द्यावं, या विषयावर मोकळेपणानं बोलावं आणि प्रतिक्रिया आपल्या लेखिकेपर्यंत जरूर पोहोचाव्या. ज्यांचा अभ्यासपूर्ण मत ऐकण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो असे ह्या पुस्तकाचं प्रकाशन होणार की नाही हे ठरण्याआधीच मी असं ठरवलं होतं की याचं सूत्रसंचालन मीच करणार आहे आणि शुभांगी काही ना काही कारणाने टाळाटाळ करत होती, हा सोहळा नको असं तिचं आग्रह होता. पण ज्यांच्या पुढाकारांना आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असे दिव्यलक्ष्मी पतसंस्थेचे ज्यांचा सहकार क्षेत्रात जितका सहसुंदर वावर आहे, त्यांचे योगदान आहे, तितकंच साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे असे माननीय श्री चिटणीस, त्यांचे मी आधी आभार मानते पुन्हा एकदा आणि त्यांना मनोगतासाठी आमंत्रित करते. आज लेस्बियन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा इथं संपन्न होत आहे आणि मला अतिशय आनंद एवढ्यासाठी वाटतो की आपण असं म्हणतो, परंतु आता सूत्री म्हणतं तसं ते घरापर्यंत नाही, घरात आलेलं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या मित्रांची मुलं अशी माहिती आहे की गे आहे आणि आपल्याला प्रश्न पडतो की काय त्यांचे प्रश्न आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न आहेत. आणि अशा वेळेला आपण वेगळ्या पद्धतीने विचार करत असताना मध्यंतरी माझ्या काही रिलेटिव्हची मुलगी ही परदेशात आहे आणि तिने आईला सांगितलं आणि त्या पद्धतीनं पुढं नियोजन झालं. किंवा मी पुण्यामध्ये सुवालुशील जे इथं बसलो होतो आणि एक मोठा मोर्चा पुण्यामध्ये निघाला, फार मोठा मोर्चा, आणि LGBT म्हणजे सगळी मंडळी त्या मोर्चामध्ये सहभागी होती. मला आठवतं की शुभांगी दळवी मला पुस्तक द्यायचं फोन आला आणि त्या निमित्त लक्ष्मीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी आल्या नेमकं तेव्हा आम्ही पुस्तकप्रेमींची मीटिंग चालू आणि ते पुस्तक बघितल्या माझ्या असं लक्षात आलं की या संदर्भामध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणात एक प्रकारचं एक पोकळी आहे किंवा ती मान्य करत नाही, बोलत नाही. आणि अशा वेळेला आपण जेव्हा हे प्रश्न बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की प्रश्न दिसतात तेवढे अवघड पण नाही, ते सोप्याकडे पण जात आहे. आणि सोप्याकडे जातात हे म्हणण्याचं कारण असं की आपण विचार करतो त्याच्याही पुढे आता विचार करायला काही गोष्टी शिकलं पाहिजे. आणि एक अतिशय महत्वाचा मुद्दा आला, मी बऱ्याच ठिकाणी ते वाचलं आणि नेमकं बऱ्याच ठिकाणी वाचत असताना हे पुस्तक वाचलं मी आणि साधनाचा अंक आला माझ्या 5 ऑक्टोबरचा अंक आला आणि त्याच्यामध्ये छाया दातांची एक लेख आहे आणि तो लेख वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपण भारतामधली लोक किती मागावं, भारत देश किती मागा. म्हणजे छाया दातार ह्या 18 वर्षाच्या असतानाच त्यांचं लग्न झालं, 4 वर्षामध्ये 2 मुलं झाली आणि हळूहळू नवऱ्याने मदत करत करत त्या समाजाच्या प्रश्नाला भिडल्या गेल्या आणि या समाजाला प्रश्नाला भिडल्या गेल्या जात असताना त्यांना नेमकी संधी मिळाली. ती संधी म्हणजे त्यांना हेग्र जायची संधी मिळाली.
20 महिलांचा ग्रुप होता तिथे आणि या 20 महिलांच्या ग्रुपमध्ये त्यांना जेव्हा संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये आपण जो महत्वाचा मुद्दा निघतो तोही मला मांडला पाहिजे की शुभांगी दळवी आणि काटकर ह्या ज्या पद्धतीनं काम करतात आणि हे काम करत असताना त्यांना येणाऱ्या अनुभवातनं शुभांगी दळवीने हे पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय महत्वाची बाब आहे. म्हणजे मला थोडा अवस्था होईल परंतु ज्या काळात रधो कर्वेनी जी साधनं मिळवण्यासाठी भारतामध्ये प्रयत्न केले म्हणजे मुलगा न होणं मुलगी न होण्याची साधनच नव्हती त्यामुळे ते होणारे एक प्रकारची समाजामध्ये जर हाल होते ते फार स्त्रियांचे फार मोठ्या प्रमाणात. म्हणजे आता माझ्या समोर एक उदाहरण असं आहे की या पद्धतीतूनच एक मुलगा पंढरपूरच्या आश्रमात सोडला गेला जो आता देशामध्ये प्रसिद्ध आहे. त्याला कोर्टाने नाव दिलंय. उदाहरणार्थ त्यांना नाव अशी जी मुलं असतात ती आईवडील माहीत नाही त्या आश्रमातल्या मुलांना कोर्टाने नाव देतात आणि नाव सांगायला पण हरकत नाही. ते नाव म्हणजे सुनील कुमार लवटे सरांचं आहे. सुनील कुमार लवटे एवढ्या मोठ्या स्तरावर काम करतात परंतु त्यांचं सुनील कुमार लवटे हे नाव कोर्टाने दिलेलं आहे. पण माझ्या असं लक्षात आलं की त्या काळात रधो कर्वेनी केवढं काम केलं आणि हे काम त्यावेळेला जसं होतं तसंच मला वाटतं की या संदर्भात सुद्धा लेस्बियन असेल गे असेल या संदर्भात सुद्धा काम करायला पाहिजे. तर त्याला मला एक नक्की आठवतं की गांधींचं सगळं चांगलं होतं का तर गांधींचं सगळंच काही चांगलं नव्हतं. उदाहरण गांधीजी काय म्हणायचे त्यावेळेला की ब्रह्मचर्य पाळ तरुणांनी ब्रह्मचर्य पाळलं तर रधो कर्वेनी गांधींच्या विरुद्ध लेख दिला होता. म्हटले ब्रह्मचर्य पाळा हे कोण सांगतंय ज्यांनी 40 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पाळले नाही तो माणूस सांगतोय की ब्रह्मचर्य पाळा. ज्यांना 4 मुलं आहेत ते सांगतात ब्रह्मचर्य पाळा. आणि त्या रधो कर्वेनी त्या रधो कर्वांचे खंड आहेत 9 खंड आनंद देशमुखांनी प्रकाशित केलेले ते अवश्य अशा पद्धतीच्या अनुभवाच्या लोकांनी वाचले पाहिजे. किती फाईट केली त्यांनी त्या काळात किती त्रास झाला कोर्टात झालं सगळीकडे. पण हे सांगताना मला छायाकारात यांचं नेमकं समोर आलं आणि माझ्या लक्षात आलं की त्यांच्या वेगवेगळ्या असे ग्रुप्स होते आणि जगातल्या स्त्रियांच्या प्रश्नावर चर्चा चालू असायची आणि त्याच्यामध्ये डच स्त्रिया होत्या. साधारणपणे 6-7 स्त्रिया डच मध्ये होत्या आणि एक दिवस त्यांच्या गप्पा चालू होत्या दुसऱ्या विषयावर तर त्याच्यामध्ये त्यांची डच मैत्रीण लोस डाई म्हणून आहे ती अचूक दिसली बोलायला. तिच्याबरोबर ती मैत्रीण आलेली शेवटी सगळ्या म्हणतात तिला कोण तू तर तिने सांगितलं की ही माझी मैत्रीण जी आहे तिच्याबरोबर मी राहायचा आमचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून तिला आम्ही बरोबर आणलंय आणि हे आम्ही आता केलेलं आहोत असं तिने डिक्लेअर केलं. हे डिक्लेअर केल्यानंतर छायाकाराला अतिशय आश्चर्य वाटलं की भारतामध्ये परंतु तेव्हा नंतरच लक्षात आलं की तिच्या बरोबरच्या त्या डच मैत्रिणी वगैरे होत्या ते काय होतं अभिनंदन केलं लगेच त्यांचं. नुसतं अभिनंदन केलं नाही तर त्यांचं जेवणाची पालखी ठरली. त्या 2 मुलींनी वास्तविक तोपर्यंत घरामध्ये सुद्धा हे सांगितलेलं नव्हतं. परंतु परदेशामध्ये ही गोष्ट 1981 आणि आले 2024 साल म्हणजे 44 वर्षापूर्वी परदेशामध्ये डच स्त्रिया डच मैत्रिणी या लेस्बियन म्हणून एकत्र राहायला सुरुवात करतात आनंदाने जगापुढे सांगतात डिक्लेअर करतात. हे होत असताना भारताची नक्की परिस्थिती काय भारताच्या परिस्थितीमध्ये मग जर आता बेंगलोरचा उल्लेख केला विशेषतः श्रोत्रीने मोठ्या मोठ्या शहरामध्ये आता विशेषतः मला असं वाटतं की हळूहळू पुढे येऊन लोक सांगायला सुरुवात होईल. पण भारतामध्ये किती उशिरा येतंय मग भारतामध्ये जे उशिरा येतंय तर अशा पद्धतीतून राहणाऱ्या लोकांवर किती अन्याय होतोय किती त्यांची एक प्रकारची घुसमट होते ही सुद्धा फार महत्वाची. पण मला दुसरं एक महत्वाचं सांगितलं पाहिजे की म्हणजे आता या पुस्तकाचं प्रकाशन आपण पुण्यात पण करून केलं की पुण्यात सुद्धा पुस्तक गेलं पाहिजे. शुभांगी दळवी 7 तारखेला लेखिका आहे तर पुण्यात सुद्धा पुस्तक जावं 13 तारखेला प्रकाशन आपण करतो. परंतु आपल्याला या पुस्तकाचं यश कधी कळेल की या हॉलमध्ये 2 समजा मैत्रिणी सांगतील की आम्ही लेस्बियन आहोत आणि आम्ही एकत्र राहतो तेव्हा आपल्याला त्याचं महत्व विशेष सोत्रीने सांगितलं ते सुद्धा अतिशय मला महत्वाचं वाटतं की ह्या पुस्तकामध्ये विशेषतः मानसी आणि कल्याणी या दोघी सुद्धा
पूर्वी पुरुषांच्या बरोबर त्यांचा संबंध आलेले आहेत. मानसीला तर मुलगा आहे अवघात म्हणून. कल्याणीच्या बॅटलगिरी तिला दोन्ही वेळेला तिच्यावर अन्याय झालेला आहे. आधी प्रेम प्रकरणात अन्याय झाला, नंतर लग्नाच्या नंतर अन्याय झाला आणि त्यात तिला मानसीने साथ दिली. मानसीला दिवाकर म्हणून पहिल्यांदा सुशांत म्हणून तिचा नवरा होता, पण दिवाकर म्हणून जो आहे तिने मागणी घातलेली होती. पण मला असं वाटतं की आपण जो विचार करतो, म्हणजे मी आता जरा वेगळ्या पद्धतीतून विचार करतो की मला असं वाटतं की जसं साधारण काही वर्षापर्यंत एखादा मुलगा आईच्या पुढे झोपत असतो, आईच्या अंगावर हात टाकून झोपत असतो. हळूहळू हळू उदाहरणार्थ तो आईपासून बाजूला स्वतंत्र होतो. किंवा मला असं वाटतं की आपण लहानपणी विचार करा, आपण लंगडी खेळायचो, आता मुलं खेळत नाही, परंतु आपल्याकडे बहीण भावंडाचा बिट्या खेळायचो, आपण मी पण खेळायचो. सगळे जे महिलांचे खेळ होते ते खेळायचे, ते सुद्धा खेळायचे. आज सुद्धा माझ्या शाळेमध्ये मी बघतो की 2 भाऊ आहेत आणि एक छोटी मुलगी आहे, मग ती आता तिला कबड्डी शिकवतो उदाहरणार्थ. हे जे सगळे प्रकार आहेत हे जेवढे महत्वाचे आहेत. जसं आज आपण जेव्हा असं म्हणतो की लैंगिक जे आहे आपण ते त्याला वयाची मर्यादा आपण समजू, पण त्याच्यानंतर जे एक नवरा बायको असतात त्यांना एक प्रकारचं एकमेकाला जी गरज असती ती भावनिक गरज विशिष्ट असते उदाहरणार्थ. परंतु आता या पुढच्या कालावधीमध्ये जर अशा पद्धतीतून भावनिक गरज म्हणून पुरुषांपेक्षा स्त्री बरोबर राहणे जे आहे ते सुद्धा हळूहळू लोकांच्या मनात या पद्धतीचा विचार जाऊ शकतो. त्याला या पुस्तकाने मला एक चांगलं असं वाटलं की त्यांनी मांडणी बरोबर या पुस्तकात कुठंही असं तुम्हाला हार्ड वाटत नाही आणि सॉफ्ट वाटत. शेवटपर्यंत सॉफ्ट पद्धतीतून जे झालेलं आहे त्याच्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये गरजा ह्या कशा प्रकारच्या आहेत आणि अशा वेळेला लेस्बियन म्हणून राहण्याचं प्रमाण आपल्याला वाढतं दिसण्याची शक्यता आहे. आणि परदेशात ज्या पद्धतीतून उघडपणे लेस्बियन पुढे येतात आणि आम्ही लेस्बियन आहोत, लेस्बियन म्हणून राहणार आहोत की जेव्हा सांगतात त्यावेळेला सुद्धा तशा पद्धतीचं जर वातावरण, कारण या पद्धतीनं राहतात कोणतं येऊन सांगत नाही, या पुस्तकाने अशा पद्धतीतून जर साकारमध्ये झालं तर मला असं वाटतं की ती यश असते. कारण या दोघी सामाजिक काम करत असताना अशा बऱ्याच त्यांना अडचणी, बऱ्याच गोष्टी असं त्याच्यापुढे येत आहेत, त्यांना माहिती होत आहे की बाहेर दूर पण शकत, परंतु या गोष्टी या येत चाललेल्या आहेत. अशा वेळेला या पुस्तकाने वेगळं मोजमापपट्टी दिलेली असं मला वाटतं. आणि या मोजमापपट्टीच्या दृष्टिकोनातून शुभांगी लवीने जे एक धाडसाने काम केलेलं आहे ते महत्वाचं आहे. मला एक आणखी जाणवलं असं की 2 प्रकारचे लेखक असतात. एक म्हणजे अनुभव घेऊन घेणारे लेखक असतात आणि एक आपण जे पूर्वी जे जसं म्हणायचे मध्यंतरी मला आप्पा उत्तेकर भेटले होते, त्यांनी नाव आता मी सांगत नाही, तर ते चर्चा चालली होती. त्यांना ते असं म्हटले तुम्ही मनोऱ्यावर, घराच्या मनोऱ्यावर बसून लिहिणारे तुम्ही लेखक आहात आणि मी मात्र कोर्टामध्ये वेगवेगळे अनुभव जे येतात त्याच्यामधून देणारा लेखक आहे. मला असं वाटतं की अनुभवातलं लिखाण जे असतं ते महत्वाचं असतं. तुमच्या प्रत्येकाच्या मध्ये लेखक दडलेलं आहे ते मला जाणवलं. म्हणजे टाकरेंचं मला अभिनंदन केलं पाहिजे, त्याने मला सदर लिहायला दिली, त्यामुळे मी लेखक नव्हतं. पण मला असं लक्षात आलं की आपण लेखक आहोत, प्रत्येक जण आहोत. त्यामुळं या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं कारगिरीचं पण अभिनंदन केलं पाहिजे, कुलकर्णीचं अभिनंदन केलं पाहिजे की ही मंडळी लोकांना जी संधी देतात, नवीन नवीन लोकांना, त्यामुळे नवीन नवीन विषय येतात. सुचित्रा काटकरांचं तुमचं सदर जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे, शुभांगी दळवेंचं सुद्धा सदर महत्वाचं आहे. परंतु असे विषय हे सातारसारख्या ठिकाणी पुढे आले पाहिजे. पुण्यात येत असतील, पुण्यामध्ये वेगवेगळे विषय येतात. म्हणजे मध्यंतरी भूषण कटकरांनी अशा पद्धतीतून काही परिश्रमात तिथे घेतलेली मला माहिती, मी जाऊ शकलो नाही, परंतु मी मुद्दाम त्यांना त्या कार्यक्रमाला या म्हणून सांगणार आहे. परंतु आपल्याला आता याच्यासाठी तोंड दिलं पाहिजे. म्हणजे आज आपल्याला लक्षात येतं की जसं आता छायादाताला सांगितलं, छायादाताने हा अनुभव लिहिताना सांगितलं माझा मुलगा परदेशात शिकायला गेला आणि एक दिवस मला फोन आला की मी गे आहे त्यांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या बाजूने विचार केला पाहिजे की गे असणारी मंडळी परदेशात जाण्यासाठी धडपडतात आणि तिथं पण ते डिक्लेअर करतात. म्हणजे त्याला भारतामध्ये जाहीर करायला भीती वाटते. परदेशी जाण्याचं खरं कारण त्याचं ते आहे की मी परदेशात जायला आणि माझं मी डिक्लेअर करेन आणि तिथल्या जीवनामध्ये मी आनंदाने राहील. मग हे
आपल्या भारतातल्या लोकांना परदेशी जाण्यासाठी आपण आपल्या प्रवृत्तीमुळे सुद्धा प्रवृत्त करतोय का, हा सुद्धा एक वेगळा विषय समाजात पुढे येणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण अन्याय करतोय का, किंवा आपल्या आजूबाजूला गे मंडळी आपल्याला दिसतात का, आपण त्यांच्याशी बोलत नाही. आपण त्यांच्याशी कधी बोलणार, आम्हाला माहिती तू गे आहेस म्हणून, त्याला सांगावं वाटतंय पण तू सांगत. आणि मग आपण त्यांच्याशी म्हटलं पाहिजे, ठीक आहे तू गे आहेस, आम्हाला माहिती, तुला काय पाहिजे काय नाही, आपण चर्चा करू, तू इकडे ये तू तिकडे ये. अशा पद्धतीचं सुद्धा वातावरण या पुस्तकाच्या निमित्तानं सातारामध्ये निर्माण व्हावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा या दीपलक्ष्मी संस्थेच्या वतीनं आम्हाला हे पुस्तक प्रकाशन करण्याची संधी मिळाली. ती सुद्धा आनंदाची वेगळ्या प्रकारचे पुस्तक आहे. पुण्यामध्ये सुद्धा आपण हे पुस्तक प्रकाशित करतो आहोत. श्रीपाल सबनीस त्याला विशेषतः येणार आहेत, स्वप्नील कोरे येणार आहेत, त्याचबरोबर ज्योत्स्ना आगुडे आहेत, देवानी त्याला त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. देवानी सुद्धा या पुस्तकाच्या प्रकाशनाला येणार आहे. परंतु मला असं वाटतं की आपण आजची आपण सुरुवात म्हणू, परंतु सातारमध्ये आपल्याला जेव्हा लेस्बियन आणि आहोत म्हणून येऊन टिकलेच जेव्हा करतील तेव्हा आपल्याला कळेल की नाही या पुस्तकाने एक प्रकारचं समाज प्रबोधन करायला सुरुवात केली, असं नक्की होऊ शकेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक आपण जे म्हणतो ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, परंतु अशा वेळेला वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या समस्या सोडून घेण्यासाठी सुद्धा हे पुस्तक उपयोगी पडेल असा मला विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा शुभांगी दळवी यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक त्याचं कौतुक करतो की अतिशय धाडसानी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की या पुस्तकावर 2-3 वेळा या ठिकाणी चर्चा झाल्या पाहिजे, उघडपणे येऊन सर्वांनी बोललं पाहिजे. आणि या बोलण्यातून आपण एक सातारमध्ये, सातारा हा एकामध्ये राजधानी म्हणत असताना अशा गोष्टीमध्ये सुद्धा 2 पावलं पुढे आहे, मोठ्या शहरांच्या बरोबर आहे, हे दाखवण्याची संधी या पुस्तकाच्या निमित्ताने दिलेली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी अंजन काकडे, त्याचबरोबर सोत्री, विनोद कुलकर्णी, बेडकेहाळ सर्व मंडळी आले, सचिन प्रभू या ठिकाणी आहेत, बाकी सर्व मंडळी आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो, आभार मानतो. आणि त्यावर सूत्रसंचालन करणाऱ्या कागदकर त्यांनाही सांगू इच्छितो, विशेषतः अभिजात भाषेसाठी विनोद कुलकर्णी यांनी जे प्रयत्न केले ते आपल्या सातारकरांना नक्की भूषणावाशे आहे. आणि विशेषतः महाराष्ट्र साहित्य परिषदेवर त्यांच्या माध्यमातून सातारकरांचे जे वर्चस्व आहे त्याचा आपल्याला फायदा नक्की मिळू शकेल. मी मुद्दाम शुभांगी रवींना सांगतो की तुमचं हे पुस्तक मसापाला आठवणीने पाठवा, पण अशा प्रकारचे पुस्तक मला माहित नाही, ते वेगळं पुस्तक आहे. त्या परीक्षकांकडे पुस्तक नक्की जाऊ दे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे पुस्तक अवश्य पाठवा की ज्याच्यामुळं परीक्षण करणारे लेखक आहेत त्यांना सुद्धा हे पुस्तक वाचून एक वेगळं पुस्तक आलेलं आहे. आणि ते जर काही ठिकाणी पुरस्कार मिळाला तर ते पुस्तक आणखी लोकांपर्यंत पोहोचेल असा मला विश्वास वाटतो. पुन्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझी घोषणा संपूर्ण केली. धन्यवाद सर. अतिशय अभ्यासपूर्ण असं आपलं मनोगत आपण व्यक्त केलं. मला सगळ्यांना, आपल्या इथे सगळ्यांनाच माहिती आहे की नवीन साहित्यिकांना किंवा सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांना चिटणीस सर या हे सभागृह मोफतपणे उपलब्ध करून देत असतात. त्याबद्दलही आपण सातारकरांनी त्यांचे आभार मानले पाहिजेतच. यानंतर आमच्या मैत्रीण ॲडव्होकेट डॉक्टर सुचित्रा मोगरे-काटकर हे आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात. सकारात्मकतेचे पाऊल, सावित्रीबाई फुले, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणारे पुस्तकं, अशी बरीच साहित्य संपदा त्यांची आज प्रकाशित आहे. अशा सुचित्राने आपलं मनोगत व्यक्त करू. पुस्तकाविषयी त्या विषयाच्या अनुषंगाने सर्वजण वेगवेगळ्या अनुषंगाने बोललेले, श्रोत्री वैद्यकीय शास्त्राच्या अनुषंगाने बोललेले आहेत. मी बोलणार आहे ते कायद्याच्या अनुषंगाने. तर मुलकर मॅडम आहे तिथं आणि ज्येष्ठ त्यांच्याकडूनच खरं हे ऐकलं खूप परवानी झाली असती, पण तो माझ्याकडे विषयाला बोलण्याचा आणि म्हणून मी आज उभा राहिलेली आहे. कायदा म्हटलं की फक्त आपल्याला अपराध, गुन्हा, शिक्षा, कोर्ट एवढ्याच गोष्टी आठवतात, पण त्याच्याही पलीकडे जाऊन कायदा फार महत्वाचा घटक आहे. म्हणजे जिथं समाजासाठी ते कायदा असणार आहे तिथं कायदा असणार आहे, म्हणजे समाजाशिवाय कायदा अपूर्ण असणार आहे.
आपल्या वी द पीपल किंवा आम्ही भारतीय लोक या एका शब्दामध्येच आपल्या देशातला प्रत्येक माणूस हा कायद्याच्या कक्षेत आलेला आहे. मग त्या माणसाचं संरक्षण करणं, त्या माणसाचं कल्याण करणं, विकास करण्यापासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि जेव्हा फक्त कायदा म्हटलं की कोर्ट कचेरी अपराध आणि याच्या पलीकडे जाऊन आपण या विषयांकडे बघणं आवश्यक असतं. भारतीय दंड संहिता 1860 मध्ये ब्रिटिशांनी तयार केलेला कायदा होता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अपराधांच्या व्याख्या दिल्या होत्या, त्या अपराधांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा सांगितलेल्या होत्या. त्याच्यामध्ये बलात्कार होता, चोरी होती, खून होता वगैरे वगैरे सगळं होतं. त्याच्याच अनुषंगाने त्याच्यामध्ये कलम होतं 377. 377 कलम काय सांगत होतं की जेव्हा कोणत्याही दोन समलग्नी व्यक्तींमध्ये शारीरिक संबंध, लैंगिक संबंध आले तर तो कायद्याने गुन्हा आहे, तो अपराध आहे आणि कलम 377 नुसारच त्याला 10 वर्ष सक्त शिक्षा आहे. हे कलम अनेक काळ चालत आलं. म्हणजे 1860 मध्ये सुरू झालेला हा प्रवास होता कलम 377चा, तो सुरू राहिला आपल्याकडे. जेव्हा आपल्याकडे 1960 मध्ये राज्यघटना अस्तित्वात आली, कलम 14 आलं, कलम 15, 16 वगैरे ते सर्व प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आपण बंद केलं. कलम 14 मध्ये पण सर्वजण कायद्यापुढे समान आहेत, कायद्याचं सर्वांना समान संरक्षण आहे असं जरी सांगितलं गेलं होतं तरी या सर्व प्रकारचे म्हणजे ह्या संरक्षणाची व्याप्ती, समानतेची व्याप्ती ही समाजातल्या पूर्ण सर्व घटकांपर्यंत पोहोचलेली नव्हती. आणि याच अनुषंगाने जसं जसं आपल्याकडे जागृती होत गेली, कायद्याचा अभ्यास होत गेला किंवा मग लोकांच्या मानवी हक्कांचा, नैसर्गिक हक्कांचा, कायदेशीर आणि घटनात्मक हक्कांचा विचार होत गेला, लोक विचार करत गेले, त्या अनुषंगाने मग आपल्याकडे 2001 मध्ये नाज फाउंडेशनने दिल्लीमध्ये एक प्रकरण दाखल केलं. त्या प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा नाही, दोन समलग्नी व्यक्तींमध्ये जे काही संबंध आहेत, शारीरिक संबंध आहेत आणि ते कलम 377 नुसार गुन्हा आहे, परंतु हा आमचा हक्क आहे, आमचा मानवी हक्क आहे, आमचा घटनात्मक हक्क आहे वगैरे. आणि मग याच्या अनुषंगाने त्याच्यावरती कोर्टाने दखल घेतली त्या प्रकरणाची आणि तब्बल 8 वर्षांनी 2009 मध्ये कोर्टाने निकाल दिला. दोन प्रौढ व्यक्तींमधील खाजगी संबंध, खाजगी लैंगिक संबंध हे गुन्हा नाही जेव्हा ते संबंध आहेत ते परस्पर संमतीने असतील. जर ते परस्पर संमतीने संबंध नसतील तर तो मात्र गुन्हा आहे असं 2009 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं. हे झाल्यानंतर एक पाऊल आपण पुढे आलो होतो, परंतु मीनवाईल काय झालं, पुन्हा मग आपल्याकडची जी विचारधारा आहे त्याच्या अनुषंगाने मग पुन्हा या प्रकरणाच्या विरुद्ध लोक कोर्टामध्ये गेलं. केंद्र शासन सुद्धा या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये गेलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण अपिलामध्ये गेलं. अपिलामध्ये गेल्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने 2013 साली त्याच्यावरती निकाल दिला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असा होता की कोणत्याही कायद्यामध्ये बदल करणं, कायदा करणं किंवा काय हे कायदा मंडळाचं म्हणजे संसदेचं काम आहे आणि त्याच्यावरती संसदेने याच्यावरती विचार करावा. त्यांनी पूर्णपणे त्याच्यावरती हा गुन्हा आहे, गुन्हा नाही किंवा असं काही सांगितलं नाही. जे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की हा गुन्हा नाही जेव्हा हे परस्पर संमतीने संबंध असणार आहे. आणि मग 2013च्या निकालावरती पुन्हा मग काय झालं तर याचा फेरविचार करावा म्हणून काही लोकांनी मिळून याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यानंतर 2018 मध्ये हा निकाल आलेला आहे की ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणत्याही दोन व्यक्तींनी, समलग्नी व्यक्तींनी परस्पर संमतीने एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले, लैंगिक संबंध ठेवले हा अपराध नाहीये आणि त्याच्यामुळे कलम 377 मध्ये तरतूद आहे ते कुठेतरी मानवी हक्कांना, घटनेतल्या मूलभूत हक्कांना उल्लंघन करणार आहे. मीनवाईल 2014 मध्ये नालसा म्हणजे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आहे त्यांच्या वतीने कोर्टामध्ये प्रकरण केलं होतं आणि त्याच्यामध्ये कोर्टाने जिथं आपण इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल जस्टिस म्हणतो आणि इच अँड एव्हरी पर्सन इज इक्वल बिफोर लॉ असं म्हणतो, म्हणजे प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान आहे असं जेव्हा कलम 14 मध्ये सांगितलेलं होतं तर त्या माणसाच्या प्रकरणामध्ये पर्सनची व्याख्या ही कोर्टाने व्याप्ती वाढवली होती. म्हणजे पर्सन किंवा व्यक्ती म्हणजे फक्त स्त्री किंवा पुरुष नसून त्याच्यामध्ये तृतीयपंथी किंवा थर्ड जेंडरचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे किंवा त्याला ऑर्डर पण म्हणू शकतो असं आपण सुप्रीम कोर्टने त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. आणि एकूण ह्या सर्व जजमेंटचा आधार त्याच्यानंतर त्याच्यावरती वैद्यक शास्त्रामध्ये काय सांगितलेले किंवा विविध ठिकाणी काय सांगितलेले, समाजाची स्थिती काय किंवा काय, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मग त्याच्यावरती 2018 मध्ये हे जजमेंट आलं. त्याच्यानंतर कलम 377 आहे ते ठेवलं होतं पण ते कसं होतं तिथे पार्शली होतं, म्हणजे जिथे
जिथे परस्पर संमतीने हे लैंगिक संबंध नसते तिथे मात्र तो गुन्हाच आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे कलम 377 नुसार काही गुन्हे दाखल वगैरे होत होते किंवा अलीकडच्या काळापर्यंत झालेले आहेत. इथं परस्पर संबंध हा शब्द किंवा 2018च्या प्रकरणामध्ये नेमकं काय बदललं तर पूर्वी अनैसर्गिक संभोग म्हणजे दोन समलिंगी व्यक्तींनी लैंगिक संबंध ठेवणे हा नैसर्गिक संभोग आहे असं सांगितल्यामुळे 377 मध्ये पूर्वी सरसकट काय होत होतं की हे जे गे ट्रान्सजेंडर किंवा काही ह्या ज्या व्यक्ती आहेत ना त्यांच्यावरती सरसकट गुन्हे दाखल होत होते आणि त्यांना ह्या पूर्णपणे न्यायालयीन प्रक्रियेला त्या सर्व त्रासांना सामोरे जावं लागत होतं. 2018च्या प्रकरणानंतर मात्र परस्पर संमती हा शब्द आल्यामुळे त्यांना जो होणारा काही जो त्रास होता विशेषतः पोलिसांकडून तो त्रास थांबला गेला आणि त्याला एक मान्यता दिली. मान्यता देण्याबरोबरच म्हणजे आता आपण बँकेच्या फॉर्म पासून प्रत्येक फॉर्म मध्ये आपण बघतो की ऑदर म्हणजे मेल फिमेल आणि ऑदर असं आपण ऑप्शन आलेलं आहे काय ते 2014 नंतर हा ऑप्शन येत गेला. 2018 नंतर ह्या जजमेंट नंतर परत ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या अनुषंगाने परत 2019 मध्ये नव्याने तृतीयपंथींचे हक्कांचे संरक्षण करणारा कायदा आलेला आहे. ही सगळी अशी वाटचाल छानपणे चालू आहे. परंतु आता जी भारतीय न्याय संहिता आलेली आहे ना त्याच्यामध्ये कलम 377च्या अनुषंगाने जी पूर्वीची तरतूद होती ती पूर्णपणे काढून टाकण्यात आलेली आहे. पण एक कायद्याचा अभ्यास करून माझं म्हणणं असं की ठीक आहे त्याच्यामध्ये परस्पर संमतीने लैंगिक संभोग असणं हा गुन्हा नाहीये हा अगदी सुवर्णमध्ये किंवा योग्य मार्ग आहे. परंतु आता हे तरतूद नसल्यामुळे काय होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीचं म्हणजे ट्रान्सजेंडर व्यक्ती ट्रान्सजेंडर्स आहेत म्हणून काही लोक त्यांचा गैरफायदा घेतात किंवा अत्याचार करणारे पण केसेस बऱ्याच आहेत किंवा पोक्सोच्या अनुषंगाने आपण बोलतो. सर मगाशी सर म्हणले की या विषयावरती बोललं जात नाही. पोक्सो विषयाविषयी आम्ही जेव्हा समाजामध्ये जागृती म्हणजे मी 2 दिवस 5 शाळांमध्ये बोलले ह्या विषयावरती पोक्सो कायद्याच्या अनुषंगाने मुलांवरती लैंगिक अत्याचार किती मोठ्या प्रमाणात होतात आणि कशा प्रकारे वगैरे आणि त्याच्यावरती कसं कायदा आहे आणि आपण कसं काम केलं पाहिजे किंवा काय किंवा मुलांशी आणि मुलींशी आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय आहे कशी आहे आणि भावनांचं व्यवस्थापन कसं किंवा एकूण ह्या सर्व अनुषंगाने हा विषय मांडणी केला तेव्हा अनेक शिक्षक आम्हाला येऊन सांगतात की मॅडम तुम्ही किती सहजतेने ह्या विषयावरती बोलता आम्हाला बोलता येत नाही. म्हणजे लैंगिक संबंध हा आपल्याकडे म्हणतो पालकांच्या अत्याचाराच्या अनुषंगाने असो किंवा LGBTQ असो किंवा 2 अगदी पती पत्नीतला लैंगिक संबंध असो याच्यावरती बोललं जातच नाही आपल्याकडे. आणि मग आता काय प्रश्न निर्माण होतोय की भारतीय न्याय संहितेमध्ये हे कलम न आलेले काय होऊ शकतं म्हणजे आता 18 वर्षाखालील जी मुलं आहेत मुलं आणि मुली तर ज्या 18 वर्षाखालील मुलावरती जर कोणी लैंगिक हल्ला केला असेल किंवा त्याच्यावरती थोडक्यात रेप केला असेल आपण असं म्हणू तर त्याला मात्र पोक्सो कायद्याचं संरक्षण आहे. पण बऱ्याचदा काय होतं की रॅगिंगच्या नावाखाली सुद्धा अशा प्रकारचे लैंगिक अत्याचार मुलांवरती सुद्धा होतात. इव्हन पुरुषांवरती पण बलात्कार होतात असं आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळतं. तर मग जर हे 377 हा जो सुवर्ण मध्य होता की परस्पर संमतीने 2 समलिंगी व्यक्तींमधील संबंध हा गुन्हा नाही. पण आता जर ही तरतूदच नसेल आणि जेव्हा लोकांना माहीत होईल तेव्हा विशेषतः युवा वर्गामध्ये रॅगिंगच्या किंवा इतर कुठल्या छळवणुकीच्या अनुषंगाने जरी तसा छळ झाला किंवा काय झाला तर मग पोलिसांनी त्याला कुठल्या गुन्ह्याखाली कुठल्या कारणाखाली गुन्हा दाखल करायचा पोलिसांनी करायचा फोन आलेला आहे याच्या बाबतीमध्ये की मॅडम अनैसर्गिक संभोगाचं एक प्रकरण आहे आणि तर भारतीय न्याय संहितेत नाहीये किंवा काय. आता अनैसर्गिक संभोग म्हणजे काय तर याची सुद्धा स्पेसिफिक व्याख्या आजपर्यंत कुठल्या जजमेंट मध्ये स्पेसिफिक अमुक एक गोष्ट म्हणजे अनैसर्गिक संभोग असं केलेलं नाही. तर त्याच्यामध्ये पण खूप सारे वेगळे सस्पेक्ट असणार आहेत किंवा असतात त्याच्यामध्ये स्पेसिफिक व्याख्या नाहीये. परंतु मला तरी वाटतं की 377 कलम जसं IPC मध्ये होतो आणि त्याच्यामध्ये 2018 मध्ये जो महत्वाचा बदल झाला होता तर त्याच बदलाच्या अनुषंगाने आताच्या भारतीय न्याय संहितेमध्ये ते कलम यायला होतं जेणेकरून विशेषतः म्हणजे पोक्सोचं संरक्षण आहेच मुलांना. जवळजवळ 48% मुलांवरती लैंगिक अत्याचार होतात म्हणजे 0 ते 18 वयोगटातील मुलं आणि मुलींचा जर आपण विचार केला पोक्सो कायदा तिथे लागू होतोय तर एक तर तिथे 96.4% अपराध हे 2 व्यक्तींकडून होतात. आमच्याकडे एक असाही प्रकार आला होता की त्याच्यामध्ये एका मित्राने एका मित्रावरती लैंगिक अत्याचार केला तो दुसऱ्या मित्राला माहीत झाला दुसऱ्यानेही केला तो तिसऱ्याला माहीत झाला तिसऱ्यानेही केला. अशा प्रकरणं आमच्याकडे आलेली आहेत. एक वकील म्हणून किंवा सामाजिक क्षेत्रात काम करताना ही प्रकरणं पुढे येतात किंवा विशेषतः रॅगिंगच्या किंवा कॉलेजला गेल्यानंतर मुलांना सुद्धा वेगवेगळ्या अत्याचारांना सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेस जर कुठल्याही एका मुलाने किंवा कुठल्याही एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषावरती किंवा मग जर ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे त्याचा गैरफायदा आपण
बऱ्याच पिक्चर मध्ये पण बघतो की तो ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे म्हणून त्याच्यावरती बाकीचे पण लोक अत्याचार करतात किंवा काय. तर मग अशा वेळेस जर कायद्याची तरतूदच इथे ऍबसेंट असेल तर मग मात्र या लोकांचं संरक्षण करणं आपल्याला कठीण होणार आहे. तर याच्या अनुषंगाने पण आपण जागरूक असलं पाहिजे आणि केंद्र सरकारच्या पातळीवर याच्यावरती काम लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे, असं आमच्या आता सर्व वेगवेगळ्या लोकांची चर्चा चाललेली आहे. एकूणच कायदा हा आपल्याला संरक्षण देतो, कायदा हे आपल्याला आपल्या जनकल्याणाच्या अनुषंगाने काम करत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी कायद्याकडे सकारात्मकतेने पाहणं आणि कायदा हा समाजानुसार बदलत पण जातो. असं नाही की बाबा कायदा आहे, आज केला कायदा तो उद्या पण लागू होणार आहे, तर नाही. समाजाच्या विचारधारा असतील, समाजातल्या ज्या काही पुढे पुढे जाणाऱ्या गोष्टी असतील, त्या काळच्या समाजाच्या गरजा असतील, त्यानुसार कायदा बदलत जातो. तर त्याच्या अनुषंगाने नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये सुद्धा काहीतरी तरतूद असायला हवी असं माझं वैयक्तिक आणि ते ठाम मत आहे. 377 कलम च्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात गेली जी 2018 मधलं प्रकरण होतं ते खरंच माइलस्टोन जजमेंट होतं आणि तिथून पुढे खूप लोकांना त्याचा रिलीफ मिळालेला आहे. तर लेस्बियनच्या अनुषंगाने शुभांगीने खूप महत्वाचं पाऊल उचललेलं आहे, पुस्तक छान लिहिलेलं आहे, त्यांचं अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद सुचित्राताई. या विषयाची कायदेशीर बाजू तुम्ही आम्हाला समजावून सांगितली आपले कार्यक्रमाचं सर्व मान्यवर आणि या कादंबरीच्या व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि या कादंबरीच्या लेखिका शुभांगी दळवी, आपण सर्व उपस्थित असणारे वाचक आणि कादंबरीचा उल्लेख महाराष्ट्रापासून लेस्बियन असा होतोय, आपण शिकतोय. कादंबरीचं नाव द लेस्बियन, द या उपपदाचं इंग्रजीमध्ये असलेलं जे स्थान आहे हे व्याकरणाच्या अंगाने विचारायचं तर द हा शब्द एक स्पेसिफिक गोष्ट आपल्याला सांगत असतो, एक युनिक गोष्ट सांगत असतो. त्या अर्थाने कादंबरीचा उल्लेख हा द लेस्बियन असाच करायला हवा. लेस्बियन हा उल्लेख चुकी तिने धाडस वगैरे केलं हे सगळं खरं आहे. एक साधी गोष्ट लक्षात घ्या की पश्चिमी समाजामध्ये तर काम विज्ञान अतिशय प्रसिद्ध आहे. तिथे बेडरूम फिलॉसॉफरसाठी सुद्धा अनेक पुस्तकं निर्माण झालेली होती ज्याच्यामध्ये बेडरूम मधल्या अनेक गोष्टींची जाहीर चर्चा केलेली होती. हॅवलॉक एलिसच्या काम विज्ञाना इतकंच महत्वाचं आणि इतकंच मोठं पुस्तक भारतामध्ये वात्स्यायनाचं कामशास्त्र निर्माण झालेलं आणि वात्स्यायनाच्या कामशास्त्रामध्ये जे लैंगिकतेचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. काहींनी तो सिनेमाही कदाचित शशी कपूर आणि एखादा पाहिला असेल त्यावेळेला. हे सगळे जर लक्षात घेतले तर ती गोष्ट आपल्याकडेही जुनी नाही. मनुस्मृतीमध्ये अशा गुन्ह्यांना अत्यंत कडक शिक्षा आहे. आता ज्या वेळेला गुन्ह्याला कडक शिक्षा द्या असं आपण म्हणतो याचा अर्थ त्या गुन्ह्याचं प्रमाण त्या समाजामध्ये वाढलेलं असणार हे लक्षात घेतलं तर प्राचीन काळापासून त्याचे उल्लेख तुम्हाला महाभारतात सापडतील, अनेक ठिकाणी सापडतील. पण इतका खुला असणारा समाज एका टप्प्यावर बंदिस्त झाला आणि आज लैंगिकता हा शब्द उच्चारण सुद्धा आपल्याला गुन्हा झाला. इतका एक 10 दिवसापूर्वीची बातमी असेल वर्तमानपत्रामध्ये एका मुलीला शाळा चालू असताना तिची पाळी आली आणि ती घाबरली. नंतर शिक्षिकेने तिला स्टाफरूममध्ये बोलावून सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं तर तुम्ही हे का केले म्हणून तिला नोटीस दिली गेली. इतकी घुसटलेली मानसिकता असणाऱ्या शिक्षण संस्था आपल्याकडे आजही आहे. एवढा प्रकार त्यामुळे या प्रश्नाची चर्चा होत नाही. पश्चिमी समाज खुला का? तुम्ही किती मागत आहात? मी तुम्हाला काही नावं सांगतो. या लोकांनी त्या कालखंडामध्ये जाहीर केलेलं आम्ही गे किंवा होमोसेक्शुअल आहोत. हे जे लेस्बियन नाव आलं हे तिने कादंबरीमध्ये म्हटलंय प्रस्तावनेमध्ये की लेस्बॉस नावाच्या बेटावर राहणाऱ्या लोकांना लेस्बियन म्हणतात आणि साफू नावाची ग्रीक कवयित्री आहे ती इसवी सनाच्या पूर्वी कितीतरी आधीची आहे ती लेस्बियन होती आणि तिथून ते लेस्बियन हा शब्द हे झाला. पण तेवढंच नाही, मी तुम्हाला वाणी असेल काही नावं केवळ सांगतो, तुम्ही पहा कसं वाटतं. ज्यांनी जागतिक पातळीवरच्या तत्वज्ञानाचा पाया रचला तो सॉक्रेटिस होमोसेक्शुअल.
ज्यांनी आधुनिक राज्यशास्त्राचा पाया घातला तो अरिस्टॉटल, तो लेस्बियन होता. जग जिंकण्याची महत्वाकांक्षा त्यांनी बाळगली तो अलेक्झांडर द ग्रेट, तो होमोसेक्शुअल. ब्रूक्स U2 म्हणणारा जुलियस सीझर हाही होमोसेक्शुअल. उत्तम चित्रकार म्हणून ज्याची ख्याती आहे, ज्याची चित्र आजही प्रदर्शनात येतात, शिकली जातात, तो जॉन ऑर्डी व्हिन्सी, तोही होमोसेक्शुअल. ज्युलियस III हा होताच होता. पण फ्रान्सिस बेकन सारखा विज्ञान आणि तत्वज्ञान दोन्ही मधला अग्रेसर असणारा फिलॉसॉफर, तोही होमोसेक्शुअल होता. आचार्य स्वीडनची राणी क्रिस्टाईन म्हणून होती, तीही होमोसेक्शुअल होती, म्हणजे ती लेस्बियन होती. जॉन मिल्टन हे नाव कदाचित 1947च्या पूर्वी जे इंग्रजीचे पदवीधर झालेले शिक्षक असतील त्यांना कदाचित ते माहीत असेल. पॅराडाइज लॉस्ट नावाचं त्याचं महाकाव्य फार प्रसिद्ध आहे आणि ते आपल्याकडच्या अभ्यासक्रमामध्ये BA वगैरे त्या काळात शिकवलं जात असेल. तो मिल्टन सुद्धा होमोसेक्शुअल होता. फिलॉसॉफर सॅम्युअल बटलर हा होमोसेक्शुअल होता. व्हर्जिनिया वुल्फ ही स्त्रीवादी प्रख्यात लेखिका, ती लेस्बियन आहे. ऑस्कर वाईल्ड हा जगविख्यात लेखक, नाटककार, हाही होमोसेक्शुअल होता. आणि त्याच्या कथा तर अशा आहेत की त्याचे 12 मुलांशी होमोसेक्शुअल पद्धतीने संबंध आले. त्यातल्या 10 मुलांनी त्याच्या विरोधी साक्ष दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्या काळात इंग्लंडमध्ये ही गोष्ट मान्य नव्हती आणि त्याला 2 वर्ष सक्त शिक्षा देखील झालेली आहे. या काळात त्याची सर्व नाटक आणि त्याचे होणारे प्रयोग हे रद्द केले गेलेले होते. त्याचबरोबर पॅसेज टू इंडिया नावाचं अतिशय उत्तम इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिलं, E.M. फॉस्टर, हा लेखक सुद्धा होमोसेक्शुअल होता, हे लक्षात घ्या. मार्टिना नवरात्रोवा ही टेनिसची खेळाडू होती, तर विख्यात माहीत असणारी गोष्ट आहे. त्याही पलीकडे आता जगामधला अतिशय महत्वाचा विचारवंत म्हणून ज्याचं कौतुक होतं, सेपियन्सचे 3 खंड ज्यांनी लिहिले, तो हरारी देखील होमोसेक्शुअल आहे. आणि या सगळ्यांनी आपण होमोसेक्शुअल आहोत हे त्या वेळेला जाहीर केलेली गोष्ट आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मालवण निवासी असणारे वराडकर नावाचे ग्रस्त आयर्लंडला स्थायिक झाले, आयर्लंडचे पंतप्रधान झाले, ते गे आहे. आणि त्यांनी जाहीर निवडणुकीपूर्वी जाहीरपणे सांगितलं होतं की मी गे आहे. त्यांच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम झाला नाही, ते निवडून आहे. हे एक चित्र पश्चिमी समाजात. आपल्याकडे डिक्लेअर करणं हीच अडचण आहे. हे असलं किंवा लेस्बियन असलं ही घुसमटीचीच गोष्ट मानली जाते. आपल्याकडे सुद्धा इंग्रजीमध्ये लिहिणारे जे भारतीय लेखक आहेत त्याच्यात फार थोड्या विषय असतात. उदाहरणार्थ अरुंधती रॉयचं जर तुम्ही मिनिस्ट्री ऑफ द अटमोस्ट हॅपीनेस नावाची कादंबरी वाचली तर त्याच्यामध्ये या प्रकारच्या चर्चा तुम्हाला कलकत्त्यामध्ये नील मुखर्जी नावाचे लेखक आहेत, त्यांनी द लाईफ अपार्ट नावाचं पुस्तक लिहिले कादंबरीसारखं. त्याच्यामध्ये या सगळ्यांची चर्चा तुम्हाला आढळली. मराठी कादंबरी विश्वामध्ये हे घडत नाही, याचं कारण मराठी लेखकांवर असणारे सामाजिक सांस्कृतिक दबाव जे आहे त्याच्यामुळे ही लिहिली जातात. आत्ता मी आधी परवा कसून शोध घेण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला अक्षरशः 4-5 कादंबऱ्या. 15 वर्षापूर्वी सचिन कुंडलकर नावाच्या तरुण नाटककार आणि कादंबरीकाराचं कोबाल्ट ब्ल्यू नावाची कादंबरी आली, ती पूर्णपणे गे प्रश्नावर म्हणजे गे असणाऱ्या नायकांची ती कादंबरी. आत्ता अगदी अलीकडे अरुणा सबाले म्हणून विदर्भातल्या ज्या प्रख्यात लेखिका आहेत त्यांचं दुभंगलेलं जीवन म्हणून ती कादंबरी आली आहे. ही कादंबरी याच प्रश्नावर आहे. म्हणजे सासरी आलेल्या मुलीला आपला नवरा समलिंगी आहे संबंधाच्या बाबतीत हे कळतं आणि तिची होणारी गोष्ट याचं चित्रण करणारी अरुणा सबालेंची कादंबरी आता रिसेंट आपल्याकडे प्रसिद्ध झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाग किन्नर नावाची एक कादंबरी किशोर तरडे यांनी ती लिहिलेली कादंबरी आहे. ती किन्नरांनाच नायक करून कादंबरी लिहिली आहे, पारलिंग म्हणून नायक आहे त्या कादंबरीचा तो पारलिंगी. आणि ती जी त्याची संबंध अदृश्यता आहे त्या विश्वाची ती सगळी त्या कादंबरीमध्ये त्यांनी अतिशय आकर्षण पद्धतीने माहिती आहे. नंतर विक्रम भागवत नावाचे एक लेखक आहे, त्यांच्या पुस्तकाचं नावच कादंबरी असतं आणि ती कादंबरी या प्रश्नामध्ये ती किंडल स्वरूपामध्ये सुद्धा आली आहे, तिथे आपल्याला वाचता येईल.
त्याच्यातला कुणाल नावाचा नायक आहे, त्याचा कुणाल करून आभाकडे कसा प्रवास होतो, तो कुणाल असतो, त्याची आभा झालेली असते. आता त्यांनी कॅस्ट्रेशन वगैरे सगळं केलेलं आहे. आपल्याकडे असे काही मुले आहेत त्यांनी कॅस्ट्रेशन करून, नांदेडच्या बाजूला एक डॉक्टर आहे त्यांनी स्वतःचं कॅस्ट्रेशन करून स्वतःचं स्त्रीमध्ये रूपांतर केलेलं आहे. अशी उदाहरणं आपल्याकडे घडतात, पण ती लिहिली जात नाही. तर या काही मोजक्या कादंबऱ्या आहेत. विजय तेंडुलकरांसारखा लेखक आणि नाटककार ज्यांच्या सगळ्या साहित्यामध्ये तुम्हाला हिंसा आणि लैंगिकता, व्हायलन्स आणि सेक्स याचं मिश्रण दिसतं. म्हणजे तुम्ही सकाराम माइंडर घ्या किंवा अन्य कादंबऱ्या घ्या, नाटकं घ्या, त्यांची कादंबरी त्यांनी 1 आणि 2 नावाच्या 2 कादंबऱ्या म्हणली. त्यांचं मित्राची गोष्ट म्हणून एक नाटक आहे. त्या नाटकाची नायिका आणि खलनायिका ही समलैंगिक आहे, पण तेंडुलकरांनी त्या सबंध नाटकामध्ये ही नायिका समलिंगी आहे असा उल्लेख सुद्धा केलेला नाही, लेस्बियन आहे असा उल्लेख केला नाही, कारण ते स्वतः या प्रकारच्या गोष्टींच्या विरोधामध्ये होते. होमोफोबिक असं ज्याला म्हटलं जातं, त्याने या प्रकारचे संबंध मान्य नव्हते, म्हणून नाटकात पात्र आहे पण त्याचा उल्लेख त्यांनी केला. ही मराठी कादंबरी विश्वाची ही आता म्हणजे 5-7 नावाची सांगितली जातात. एवढ्याच कादंबऱ्या याच्यामध्ये दिसतात. एखाद्या कथांमध्ये इकडे तिकडे किरकोळ कुठे काय आला असलं तर माहीत नाही. एवढी रीच काही प्रत्येकाची वाचण्याची असं नाही. मी ज्या कादंबऱ्या वाचल्या त्याच्यामध्ये या गोष्टी मला दिसल्या. त्यामुळे मराठी विचारविश्व, मराठी कादंबरी आणि एकूण लैंगिकतेचा असणारा दबाव, जर लैंगिक चर्चाविश्वच ते उमरू द्यायचं नाही, काही सांस्कृतिकतेच्या नावाखाली असेल, परंपरेच्या नावाखाली असेल, पण त्याची चर्चाच होऊन द्यायची नाही आणि लैंगिक शिक्षण कधीच होऊन द्यायचं नाही अशी भूमिका असणारे वर्ग या समाजामध्ये आहे आणि तो लैंगिक शिक्षणाला सातत्याने विरोध करत आहे. आणि त्या विरोधामुळे आजच्या अभ्यासक्रमात विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की ते सर्वसामान्य माणसांना कळतं, पण आपल्या समाजाला ते शिक्षणाच्या अभ्यासक्रमात येणं मान्य नाही. ही एक विसंगती या समाजाची मोठ्या प्रमाणात आपल्याला हायलाईट केली जाते, हे सांगायला पाहिजे. मगाशी रदो गाजवांचा यांनी उल्लेख केला. रदो गाजवांबद्दल आपले बरेच गैरसमज असणार. मी त्यांचे 8 खंड पाहिलेले आहेत. त्यांचे ते मासिक जे होतं त्या मासिकाचेच 8 खंड आनंद देशमुखांनी संपादन करून त्याचे हे केलेले आहे. रदो कर्वे हे त्या काळामध्ये संतती नियमनाचं महत्त्व सांगत होते, ही गोष्ट खरी आहे, एवढं होऊ नये, पण त्याला दुसरा जो प्रवाह त्यांच्यातला होता तो अनेक लेखकांनी पुढे मांडायचं टाळले. त्याचा एक वृत्त प्रवाह असा होता की रदो कर्वे एका अंगाने स्त्रियांना मोकळेपणानं लैंगिक स्वातंत्र्य उपभोगता येत नाही, याच्यासाठी संतती नियमन या पद्धतीने पुढे जातात. आणि पुढे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा स्त्रियांना पुरुषांइतकंच लैंगिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. जोडीदारापासून समाधान होत नसेल तर दुसरा जोडीदार निवडणं वगैरे हा सगळा कायद्याचा भाग झाला आहे, पण ते स्वातंत्र्य सुद्धा मिळायला पाहिजे. हे कर्व्यांचं अगदी अलीकडे माझं मिलिंद म्हणून लेखक आहे, समुद्र म्हणून त्याची कादंबरी आहे मोठी. त्या कादंबरीतली कथा आणि लेस्बियन त्या अर्थात संबंध नाही, पण त्या कादंबरीतली जी नायिका दाखवली आहे त्या हाऊसवाईफ आहे, नवरा उद्योगपती आहे, अतिशय उत्तम चालले, मुलगा परदेशात आहे. 3च पात्र आहेत कादंबरीमध्ये आणि व्हिज्युअल पात्र 2च आहेत, नवरा बायको. आणि ती बाई घर काम करता करता कसा वेळ घालवायचा म्हणून तिला आर्किओलॉजीत इंटरेस्ट असतो. आर्किओलॉजीच्या एका ग्रुप बरोबर ती जोडली जाते. त्या ग्रुपमधल्या एका पुरुषाबरोबर तिची गाठाची मैत्री होती आणि त्याच्यातून त्यांचे संबंध येतात, असं त्या कादंबरीमध्ये प्रोजेक्ट केलेलं आहे. आणि तिला असं लक्षात येतं की तो जो पुरुष आपण निवडला आहे, म्हणजे जो मित्र म्हणून त्याच्याबरोबर आपण या गोष्टी केल्या, तो आपल्याला टॉर्चर करतोय, आपलं शोषण करतोय, त्या क्षणाला ती बाजूला होते. ते सगळं तिला नवऱ्याला सांगायचं आहे. नवऱ्याला सांगण्यासाठी समुद्राकाठी घेऊन जाते म्हणून त्या कादंबरीवरून समुद्र आलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही सगळी चर्चा होती त्या चर्चेच्या अंगाने ती कादंबरी जर पाहिली तर त्या बाईने फार सुंदर आर्ग्युमेंट केलेलं आहे. ती नवऱ्याला असं म्हणते, तुझी सगळी ती नेहमी दिलेली आहे, तुझ्या लैंगिक गरजा भागवल्या, तुझ्या म्हणजे दैहिक गरजा भागवल्या, सांसारिक गरजा भागवल्या, मुलाला जन्म दिला, ह्या सगळ्यानंतर सुद्धा मी स्त्री म्हणून उरली की नाही. आणि ती स्त्री म्हणून जर मी उरत असेल तर त्या स्त्रीची माझी स्पेस कुठे कशी वापरायची, कोणाबरोबर संबंध करायचा, हा माझा अधिकार आहे. हे जे नवं आर्ग्युमेंट आहे हे या कादंबरीच्या मोडाचे आहे. कारण त्याच्यातून वेगळ्या एका नव्या कुटुंब संस्थेचा जन्म होण्याची शक्यता वाढली. स्त्री असं म्हणते की माझी खाजगी स्पेस कशी वापरावी मी,
तिथे सुद्धा या दोन्ही मैत्रिणी ज्या आहेत कल्याणी आणि मानसी, या आपली स्पेस शोधतात आणि ती स्पेस कशी वापरायची त्याचा काही निर्णय घ्या. संदीप जोडवी म्हणले तर ती एक गोष्ट खरी आहे, या दोघी मुळात लेस्बियन नाही आहे. मुळात लेस्बियन असणे ही एक वेगळी गोष्ट लक्षात घ्या. लेस्बियन असणे याचा अर्थ निसर्गतः तुम्हाला तुमच्या सेक्शुअलिटीची जाणीव असते, ती जाणीव वेगळ्या प्रकारे व्हायला लागते. मग मुलींना मुलं आवडायला लागतात, काही मुलींना मुलीच आवडायला लागतात, काही मुलांना स्ट्रॉंग असणारे पुरुष आवडायला लागतात. हे सगळं घडतं त्याच्यामध्ये. पण त्याच्यातनं गे आणि लेस्बियन त्या रिलेशनशिप ठरतात. आता जिथे मुळात लेस्बियन किंवा गे असतील त्यांचा प्रश्न वेगळा आहे, आणि हे नसताना लेस्बियन होण्याचा निर्णय आपण घेतोय, तो निर्णय घेणारी कादंबरी आहे. म्हणजे खरं तर शीर्षक मला मर्यादित अर्थाने दिशाभूल करणारं वाटलं. शीर्षक असं हवं होतं माझ्या मते, लेखिकेचा अधिकार मी मान्य करतो, आम्ही लेस्बियन झालो त्याची गोष्ट. कारण लेस्बियन होण्याचा सगळा प्रवास आहे. लेस्बियन नसणाऱ्या दोन व्यक्ती आहेत. आणि तर खरं आहे, म्हणजे यांनी सांगितलं किंवा संदीपच्याही बोलण्यामध्ये आलं की पहिल्या स्त्रीच्या आयुष्यात तर असं काहीच निरीक्षण घडलेलं नाही. कात्रे म्हणाले तसं पहिली 97 माणूस ही अतिशय सुखी संसाराची आहे. त्याला पतीला अपघात होतो, तो जातो, त्याच्या आठवणी ती रमते, त्याच्यानंतर ती असं ठरवते की या सगळ्या आठवणी आता टप्पे बंद केल्यात, आता माझ्या आयुष्यात कुठला पुरुष येऊ देणार नाही. पण ती पुरुषांची धोरणं आहे किंवा हे अशातलं काही भाग नाही. पुढे तिचा मुलगा आणि तिचेच मित्र कंपनीमध्ये या देवाकरता प्रस्ताव आणतात, त्याचा मगाशी उल्लेख केला, तो बॉस आहे त्या कंपनीला, त्यालाही मानसी हवी असते. इथपर्यंत प्रकरण जास्त ही कल्याणी तिच्या आयुष्यामध्ये येते आणि ती पोळलेली आहे. पहिल्या नवऱ्याकडनं, पहिल्या प्रियकराकडनं पोळलेली आहे. त्यांनी तिचे फोटो फिल्म्स केल्या, व्हिडिओज केले, तिला बरबाद करायचा प्रयत्न केला. नंतर ज्याच्याशी लग्न झालं त्याने शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर छळ आरंभला, टोकाचा छळ आरंभला आणि तिला पोळी झालं नाही. त्याच्या कारणासाठी तो आणखी छळ केला राहिला. म्हणजे एका बाजूला पुरुषाच्या संबंधाविषयी घृणा असणारी एक नायिका कल्याणी, आता मला स्त्री पुरुष संबंध या पद्धतीचे नकोच आहे, पुरुषपासून मला मुक्त आहोत. आणि दुसऱ्या बाजूला यातलं काहीही घडलेलं नसताना सुद्धा तिच्याकडे आकर्षित झालेली एक व्यक्ती म्हणून आकर्षित झालेली मानसी, या दोघींच्या संबंधाचा एक उमलणारा प्रवास असं एका अर्थाने कादंबरीचं स्वरूप आहे. त्या अर्थानेही मानसी ही पुन्हा पारंपरिक आहे. समाजाची बंधनं तिला मान्य आहे एका अर्थाने, आणि समाज काय म्हणेल याचा भोंगा तिच्या सतत डोक्यामध्ये कायम दिसतो या सगळ्या कादंबरीमध्ये. आणि तो भोंगा सतत दिसत असल्यामुळे ती कल्याणीच्या किंवा या दिवाकरच्या प्रस्तावाला सतत नकार देत असते. तिचा मुलगा जेव्हा अनुवाद परदेशी गेलेला तिला सांगतो की आई हे तू केलं पाहिजे, मी आता परदेशात आहे, माझे इथे सेटलमेंट होईल, तुला कोणीतरी सहजय जोडीदार पाहिजे असं म्हणणारा मुलगा जेव्हा आहे तिला पाठिंबा देतो, तेव्हा ती या प्रस्तावाचा विचार करते. एवढंच म्हणते, कमिटमेंट करत नाही, पण ते करत नाही विचार. कारण कल्याणीच्या आयुष्यामध्ये कल्याणीकडे सुद्धा पाहण्याचा तिचा दृष्टिकोन एक अतिशय जवळची चांगली मैत्री, तिच्याकडे आपल्याला भावनात्मक शेअरिंग करता येईल अशा प्रकारची व्यक्ती म्हणून ती पाहते. तिच्या डोक्यात दुसरा काहीही विषय नाही. कात्रे म्हणजे 97 मानानंतर एकदम एक व्हायरस आल्यासारखा एक प्रसंग कादंबरीमध्ये येतो आणि ती कल्याणी मानसीच्या ओठावर टिकते, तिला जवळ घेऊन, आणि त्या मानसीला आवडत नाही म्हणण्यानंतर ती आपोला करते. 2 मैत्रिणीमध्ये आपोला आला, हे आलं, कोण न घेणं आलं, हे सगळं बराच काळ चालतं. पण 162 वर तुम्ही आलात की मानसीचं रूप पालटलेलं दिसतं, तिचं मन पालटलेलं दिसतं. कल्याणीने जी काय आर्ग्युमेंट सगळी केलेली आहे ती आर्ग्युमेंट्स तिला हळूहळू पटायला लागतात. कल्याणीने तिला एक पुस्तक वाचायला दिलं, पुस्तकाचं नाव काय लेखिकेने आपल्याला सांगितलेलं नाही आहे, पण त्या पुस्तकाचा मानसीच्या परिवर्तनामध्ये बराच मोठा रोल आहे असं दिसतं आपल्याला. आणि मग ती तरी सुद्धा ती म्हणते शारीरिक संबंध हे मला मान्य नाही आहे, मैत्री मला मान्य आहे, भावनात्मक गुंतवणूक मला मान्य आहे, तुझ्याशिवाय कोणावर राहणार नाही इथपर्यंत ती कमी करते. आणि शेवटच्या टप्प्यावर तिला हे पटतं की याही आपल्या गरजा. आता इथे एका पुस्तकाचा उल्लेख करतो, मराठीचं तुमच्यापैकी कदाचित त्यांनी वाचलं असेल, मंगला आटलेकरांचं एक दुःख कोण्या जन्माचं नावाचं सुंदर पुस्तक याच प्रश्नावरती आणि पूर्ण वैज्ञानिक पुस्तक. त्याच्यामध्ये लेस्बियनच्या भरपूर मुलाखती छापलेल्या आहेत. त्यावेळेला ही चर्चा झाली, मगाशी सुद्धा हा उल्लेख आला की हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे, असा प्रश्न ज्या लेस्बियन बाईला विचारला तेव्हा तिला पटकन उत्तर काय केलं
हेट्रोसेक्शुअल रिलेशनशिप नैसर्गिक आहे हे मुळात ठरवलं. तो डिसाइडेड स्त्री पुरुषांचे संबंध हे नैसर्गिक आहे हे पण ठरवलं. याला काय उत्तर नाही आपल्याकडे, जगराटी आहे. मग तुम्हाला मागे गेल्यावर असं दिसेल की कार्ल मार्क्स सारखा प्रख्यात तत्ववेत्ता सुद्धा जेव्हा असं म्हणतो की मोस्ट नॅचरल रिलेशनशिप इन द ह्युमन स्पीसीज इज द रिलेशनशिप बिटवीन मॅन अँड वुमन. म्हणजे तिथं जाऊन काय माणूस स्त्री आणि पुरुष यांचा संबंध हा सगळ्यात नैसर्गिक आहे असं मार्क्स म्हणतो. पण महाराष्ट्रात काळातला समकालीन असणारा ज्यांनी मानवी मनाचं विश्लेषण करण्याचं शास्त्र प्रगत केलं आणि कामवासनेच्या पूर्णतेशिवाय आणि तिची योग्य व्यवस्था लावल्याशिवाय समाज व्यवस्था टिकणार नाही असं सांगितलं. तो फ्रॉइड सुद्धा गे रिलेशनशिपमध्ये रेसिस नावाच्या ENT स्पेशालिस्ट होता ऐकावं. ते स्वतः फ्रॉइडची कबूल दिलेली बोलतात. तर फ्रॉइडला अनेक स्त्रिया पत्र लिहित असत. त्यात एका अमेरिकन बाईचं पत्र आहे त्याला 1935च्या आसपासचं की माझा मुलगा गे आहे आणि त्याला हा उत्तर असं देतोय फ्रॉइड, ही अतिशय चांगली गोष्ट आहे, वाय यू हायडिंग इट फ्रॉम मी, माझ्यापासून लपवता कशासाठी. हिनं फ्रॉइडला असं विचारलेलं होतं की ह्या आधारावर उपाय काय. फ्रॉइडने दिलेलं उत्तर स्पष्ट आहे, दिस इज नो इलनेस सो देर इज नो क्युअर. फ्रॉइडचे शब्द आहे हा आधारच नाही, त्यामुळे ह्याला उपाय नाही. जेवढे ऍक्सेप्ट म्हणून संदीपने वापरलेला जो विकृती शब्द आहे त्याला माझा एका मर्यादेत आक्षेप. नैसर्गिकता आणि विकृती या टर्म्स हेवीली ॲज वेल एज बॅडली लोडेड आहे, व्हॅल्यू लोडेड आहे आणि ते बॅडली लोडेड आहे. ते तुम्ही कसं ठरवता. एखाद्या माणसामध्ये निसर्गाच्या वेगळी जाणीव वाटणं आणि त्याने त्याचा आविष्कार करणं हे गैर आहे का. त्याला विकृत का म्हणायचं. आपण कायद्याची भाषा केली, आपण नेहमी लक्षात न घेणारी गोष्ट आहे कायद्याची मागणी करणाऱ्या लोकांना हे लक्षात येत नाही. कायदा आणि समाज यांचं एक द्वंद्वात्मक नातं असतं, डायलेक्टिकल रिलेशनशिप त्याला म्हणतात. कायदा होत नाही तेव्हा कायद्याची मागणी नैतिक असते, पण कायदा झाल्याच्या नंतर कायदा झाल्यामुळे आपली जबाबदारी संपली असं समाज मानायचा. हे तुम्ही सतीपट्टीच्या बाबतीत बघा. सगळ्यात चांगलं उदाहरण बघायचं असेल तर अस्पृश्यतेच्या कायद्याच्या संदर्भात. आता झालाय ना अस्पृश्यता नाही ना आता, मग आता अस्पृश्यतेचा प्रश्न जर काही आला तर तो अस्पृश्य व्यक्ती स्वतःच्या बघेल, तो न्यायालयात जाईल, कोर्टात जाईल, काही करेल. बाकी समाजाची त्याच्याशी देणं घेणं नाही. कायद्याची जी मर्यादा आहे, जोपर्यंत समाज बदलत नाही तोपर्यंत कायद्याला आधार नाही. आणि कायदा झाला म्हणून आपण किती रिंग्या मारल्या तरी समाज ज्या वेळेला अशा पद्धतीच्या भूमिका घेतो तेव्हा काय होतं, तेव्हा भले भले राजकीय नेते सुद्धा समाजापुढे नमतात आणि कायद्याला आवडतात. समाजाला आवडलं नाही लक्षात, कायद्याला आवडतात. आणि आता सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेला केरळच्या ज्या तिरुमलाच्या काय मंदिर होतं त्या मंदिराबद्दल स्त्रियांना तिथे पाळी झालेल्या स्त्रियांना जाता येणार नाही वगैरे हे सगळं हटकावणारा निकाल दिला. त्याच्यानंतर लगेचच केरळची इलेक्शन होती. सगळे मान्यवर पंतप्रधान, गृहमंत्री, इकडचे मंत्री, तिकडचे मंत्री सगळे गेले होते प्रचाराला आणि सगळ्यांनी सुप्रीम कोर्टाला काढलेलेच आहे. तुम्ही असे निर्णय देतच काय. एक लक्षात ठेवा, भारतासारख्या देशामध्ये राजकीय सत्ता ही अंतिम नाही. मुळात इथे सर्वसामान्य नागरिकावर 4 स्तराच्या सत्तांचं दडपण आहे. एक धर्मसत्ता आहे, एक जात सत्ता आहे, एक अर्थसत्ता आहे आणि दुसरी पुरुष सत्ता. याच्या कुठल्या ना कुठल्या सत्तेचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी येतच असतो आणि तो आल्याच्या नंतर त्याचा दबाव जेव्हा वाढतो. शनी शिंगणापूरला आज बायकांना जायला देतात. ज्या वेळेला दाभोळकरांनी आंदोलन केलं त्यावेळेला आंदोलकांना अटक झाली आणि त्याचं समर्थन करणारे बाहेर खुले होते. शासनाची साधी भूमिका असते, कायदा आणि सुव्यवस्था डोक्यात येतं का. कायदा सुव्यवस्था कोणाचा. सामान्य माणसाच्या स्वातंत्र्याला किंमत नाही, त्याच्या अधिकाराला किंमत नाही. मग एखादा स्थानिक म्हणून जेव्हा उपोषण करतो आणि त्याचा मुद्दा मान्य होतो त्याच्यानंतर म्हणतात कारण आपण विचारपूर्वी बोलत आता बघा तुम्ही आणि तुमचे देव. म्हणून कायद्याचा आग्रह धरणं, कायद्याचं बळ किती पातळीवर आपल्याकडे राहील आपल्या पाठीशी हे राजकीय सत्तेवर अवलंबून असते आणि राजकीय सत्ता लोकांच्यातून येत असते याचं भान आपण राखलेलं पाहिजे. हे जर भान नसेल तर तुम्ही अगदी समलिंगी विवाहाला मान्यता जरी दिली तरी सुद्धा लोकांचं धाडस विवाह करण्याचं होईलच असं नाही.
ही मर्यादा आपण लक्षात घ्यायला पाहिजे असं मला मुळातच वाटतं. त्या कादंबरीबद्दल आणखी काही माझी निरीक्षण आहेत वेगवेगळी, ते मी मुद्दाम आपल्याकडे वाटतो. मी एक कथेच्या अंगाने बोललो की हे मुळातलं लेस्बियन प्रकरण नाही, संदीप म्हणण्याचं मला पूर्ण मान्य आहे. हे लेस्बियन होण्याचं प्रकरण आहे. आणि मी अनेक लेस्बियनच्या मुलाखती जेव्हा वाचल्या इंग्रजीमधल्या आणि मराठीमधल्या, तेव्हा असं लक्षात आलं की या प्रकारचं रिलेशन, भावनिकता ज्या कुटुंबांमधनं नवरा बायकोच्या संबंधामध्ये संपलेली आहे आणि त्या स्त्रीला म्हणजे मुलं झाली, तिला 2-3 मुलं आहेत, परदेशात आहेत, नोकरीत आहेत, चाकरीत आहेत, त्यांचे संसार सुरू आहेत, हे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला नवरा त्याच्या विश्वात रमलेला आहे आणि बाईला एकटे पण जाणवतोय आणि तिला जबरदस्त भावनिक आधाराची गरज आहे, गुंतवणुकीची गरज आहे. अशा वेळेला तिच्या संपर्कात आलेल्या ज्या काही स्त्रिया असतील त्यांच्याशी आयदर मैत्री होईल किंवा या प्रकारच्या स्त्रिया आल्या तर कदाचित रिलेशनशिप निर्माण होईल. त्यामुळे ती बाई सहज म्हणते की वयाच्या 50शीत सुद्धा मला लेस्बियन व्हावंसं वाटतं. याचं कारण काय, 50पर्यंत मी एका पुरुषाबरोबर राहिलेले आहे, त्याच्याबरोबर सगळे संबंध उपभोगलेले आहेत, मुलं झालेली आहेत. पण आता मला असं वाटतं की हे मला सोयीचं नाही आहे, मला विषय नको. याची दुसरी एक अडचण लक्षात घ्या की या कादंबरीमध्ये एका अंगाने प्रगट झाली, पण तिने ती स्पष्टपणे मांडलेली गेली मानवीच्या बाबतीत. आपल्याकडच्या बहुतेक लेस्बियन असणाऱ्या स्त्रियांना कंपल्सरी बायसेक्शुअल राहावं लागतं. गेना सुद्धा राहायला लागतं, पण गेनच्या बाबतीत मर्यादा कमी आहे, कारण गे ओपनली पुरुष प्रधान समाज असल्यामुळे तो बोलू शकतो. पण आईला मी लेस्बियन हे सांगता पण येत नाही. कुटुंबात काय होईल, कारण कुटुंब तिच्या पाठीचं नाही, आई वडील तिच्या पाठीचे नाही, कायदा तिच्यासाठी नाही आणि समाज तर तिच्या पाठीशी नाहीच आहे. इट्स इज अलोन. स्पेसमध्ये एखादी वस्तू असावी लोंबकळणारी, तशी तिची अवस्था असते. म्हणून ती बायसेक्शुअलिटीचा एक भाग पूर्ण करते, लग्न करते, मुलं बाळ होऊन देते आणि नंतर ती कदाचित लेस्बियनकडे वळते. ज्या कुटुंबामध्ये बेसिकली मी लेस्बियन आहे याची जाणीव मुलीला होते आणि ते आई वडिलांना सांगून आई वडील समजावून घेतात, तिथे सुद्धा आई वडील हे प्रश्न बाहेर फुटू नये याच पद्धतीने ते जातात. बाहेर काढता नाही का, तो आहे तो आज तुझे सन्मान ठेव, पण ह्याची बाहेर वाचायचा नको. ह्या कादंबरीचा जो तिथे शेवट केलेला आहे तर हॅपी गोल आता नाही आहे, तो बरोबर दिसतो. कल्याणी आणि ती मानसी एकत्रित राहायला लागलेले आहेत. ऑफिसने दोघींची बदली एकाच ठिकाणी केलेली आहे. एक अधिकारी आहे, तिच्या हाताखालचे अधिकारी आहे, दोघी एकाच ठिकाणी आता फ्लॅटमध्ये राहतात. हे सगळं आहे आणि आता त्यांनी ठरवलं की आपण या पद्धतीने राहायचं. मानसीचं पूर्ण परिवर्तन झालेलं आहे. पण हा शेवट जरी तिने केलेला असला तरी तो खरा, कारण त्याच्यामधून एका नरात टाळणारा हा शेवट जन्मले तो काम कोणता आहे. तर दोघींना पुन्हा ही जाणीव आहे की ऑफिसमध्ये करता का, ऑफिसमध्ये हे कळलं तर दोघींची मोठी जाणीव शक्य आहे. आणि ही उदाहरणं आपल्याकडे पुष्कळ घडलेली आहे भारतामध्ये. काय स्पर्धेत म्हणजे हवाई सुंदरीला दिवस जाता कामा नये, दिवस असतील तर नोकरी मिळणार नाही, इथपासून कोर्टात केसेस झालेले आहेत आपल्याकडे त्या काळात. म्हणजे LIC मध्ये जी केस होती ते सोडा. पण हा जो दबाव आहे की कामाच्या ठिकाणी हे करता कामा नये, वर्कप्लेसला हे करता कामा नये, हा तणाव घेऊन त्या दोघी लागणार आहे. आता कदाचित एक शक्यता आहे तिच्या कादंबरीतून सूचित झालेली, या दोघी एका निर्णयाला एका अंगाने अशा आल्या कम वॉट मी ज्याला म्हणतो आपण इंग्रजीत, काय वाटेल तेव्हा आता आम्ही लेस्बियन म्हणून राहणार, कोणाचं किती दर्पण आलं तरी आम्ही ते घेणार नाही. त्याच्यामध्ये कदाचित उद्या नोकरी गेली आमची, ठीक आहे गेली तर गेली, पण तिथे तिला एक सेफ्टी वॉर्ड आहे दोघींना. तिचं मुलगा आहे तो परदेशात आहे, त्याच्या आईच्या आणि मावशीच्या, म्हणजे तो तिला मावशी म्हणतो दुसऱ्या बाईला, यांच्या संबंधाला त्याची पूर्ण मान्यता आहे. तो म्हणतो या काही गैर नाही, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही माझ्याकडे परदेशात येऊन राहू शकता, तुम्हाला इकडे राहणं शक्य झालं तर मला तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे त्या दोघींचा निर्णय ज्या ताणाला जन्म देतो त्या ताणाचं सोल्युशन एका अंगाने तो तिकडे आहे. हा एक सेफ्टी वॉल तिकडे राखून ठेवला असं मी म्हणत नाही, पण तो त्याच्यामध्ये दिसतो. मला शुभमीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट काय आवडली या कादंबरीमध्ये, तिची आधीची कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल आनंदी म्हणून. त्या कादंबरीमधला ड्रॉबॅक काय होता, त्या कादंबरीची पात्र बोलतच नाही, लेखिका म्हणजे निवेदकच बोलतो, नॅरेटर सगळं दिसतो, तो सांगतो हे झालं ते झालं ते झालं ते झालं. मग कादंबरी कशाला आली असा प्रश्न पडतो. पात्र फार मर्यादित बोलतात आणि चांगल्या कादंबरीचं लक्षण हे असतं की त्या कादंबरीची पात्र मुक्तपणे बोलली पाहिजे, त्यांचे संवाद अधिकाधिक असले पाहिजेत
आणि त्या पात्रांचा विकास त्यांच्या त्यांच्या पद्धतीने होत गेला पाहिजे. ती पात्र विकास करणारा कादंबरी ज्या शेवटाला घेतली त्या शेवटाला घेतली ती चांगल्या कादंबरीचे गमक मानलं जातं. ते पहिल्या कादंबरीच्या नाही तिला फोनवर वाचण्याचं सांगितलं होतं. दुसऱ्या कादंबरीमध्ये ही अतिशय चांगली शोधायला पात्र खूप बोलत आहे आणि पात्रांचा जो विकास आहे मानसीसारख्या पात्राचा विकास एका अगदी ह्याच्यातून झालेल्या सामान्य बाईच्यापासून लेझबियनकडे झालेला विकास हा विकास आहे. तिचा मुलगा आहे अनुराग. तो परदेशात गेल्यानंतर तिथलं जीवनमान अकोमोडेट करतो, व्यवस्थित स्वतःमध्ये इम्बाईब करतो आणि त्याच्यामधून हळूहळू तो या दोघींनाही पाठिंबा देतो. कल्याणी तिचाही एका अर्थाने विकास म्हणजे तिन्ही पात्र विकासाच्या वाटेवर आहेत आणि त्यांचे जे संवाद आहेत ते ऐकण्यासाठी. म्हणजे त्यातले हाईट या कादंबरीत कुठे आहे तर माझ्यामध्ये शेवटची जी प्रकरणं आहेत 189 ते 194 पर्यंतची कादंबरी आहे. या 5-6 पानामधले जे डिबेट्स आहेत ते अतिशय मौलिक डिबेट्स आहेत. त्याच्यामधून नव्या कुटुंब व्यवस्थेचं सूचन आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला त्या सगळ्या शेवटामध्ये एक सुप्त संघर्ष घडलेला आहे. संघर्ष कोणता आहे पहा. तिथं तो मुलगा आहे अनुराग हा तिकडे गेलेला आहे. तिथे त्याची एक गर्लफ्रेंड आहे मार्टिना नावाची. त्या दोघांनी लाईव्ह रिलेशनशिप स्वीकारलेली आहे आणि ते एक आठवड्यासाठी भारतात दोघंही येतात. तेव्हा त्या मार्टिनाला कळतं की या दोघींची लेस्बियन रिलेशनशिप आहे आणि ती आपल्या नवऱ्या म्हणजे पार्टनरला सांगायला जाते. पार्टनर तुम्हाला माहिती आहे. आई म्हणजे मास्तरला माहिती होती तर आम्हाला का नाही बोलत. तो म्हटलं तुमच्या दोघींचा प्रश्न आहे तुम्ही सोडवला पाहिजे. मला असे संबंध तुम्ही राहणार असाल तर मला अवघड वाटत नाही. आता याच्या 2-3 गोष्टी काही बघा. ज्यावेळेला मुलगा असं म्हणतो मला हे अवघड वाटत नाही तेव्हा मुलांनी या सगळ्या संकल्पना स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये परदेशात गेल्यानंतर टिचवलेल्या आहेत, पूर्णपणे आत्मसात केलेल्या आहेत. हा एक. दुसरा या तिन्ही पात्रांचा विकास जर तुम्ही पाहिला तर आपल्याकडे स्त्री काय किंवा सर्वसामान्य माणसं काय आपण काय म्हणतो आपण माणसं आहोत. माणसावर म्हणत असताना आपण एका गोष्टी कबूल केलो आपण व्यक्ती नाही. व्यक्ती नाही म्हणून आपल्या नागरिक असण्याला अर्थ नाही. नागरिक हक्कालाही आपल्या काही अर्थ नाही. व्यक्ती का नाही आहे. राज्यशास्त्रामधली व्यक्ती ही आयडियली बंधमुक्त असते. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते. स्वतःच्या निर्णयासाठी कोणावर अवलंबून नसते. तिथं प्रत्येक निर्णय आई काय म्हणेल, वडील काय म्हणेल, भाऊ काय म्हणतील, बिरादरी काय म्हणेल, भाऊकी काय म्हणेल, निर्णयाला सत्तांचा असणारा परिणाम याच्याबद्दल व्यक्ती म्हणून जगायला आपल्याला फार कमी स्पेस राहते. ही व्यक्ती पूर्ण झाल्यानंतरच असा निर्णय घेऊ शकते. त्या तिघांचं व्यक्तीमध्ये झालेलं रूपांतर हा या कादंबरीचं माझा एक अधोरेखित करण्याचा प्रवास ते पाहिलं पाहिजे मी. कारण का ते व्यक्ती झाल्यामुळे निर्णय घेतात. एक स्त्री म्हणून ती निर्णय घेऊ शकत नाही. आणि म्हणून श्रीमंत बाबा जसं म्हणायची बाबा स्त्री घडवली जात नाही म्हणजे जन्माला येत नाही. वुमेन इज नॉट बॉर्न. तसं तिची लैंगिकता सुद्धा तिची काय पुरुषाची काय हे सोशल कन्स्ट्रक्ट आहे. ते रचित आहे. अगदी अर्भकावस्थेच्याही आधीच्या अवस्थेमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो गर्भाशयामध्ये असणारं जे काही आपलं एम्ब्रोनियम काय आपण ज्याला म्हणतो शब्द वापरतो त्या पद्धतीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लिंगविशिष्ट जाणीव नाही नसते. जन्माला आल्यानंतर पुरुषत्वाचा संस्कार स्त्रीत्वाचा संस्कार हे तुमच्यावर घडत जातात आणि त्याप्रमाणे तुमच्या लैंगिक जाणीवा घडवल्या जातात. आणि म्हणून मगाशी मी म्हणतो त्या लेस्बियन बाई विचारलेला प्रश्न होता की हेट्रोसेक्शुअल रिलेशनशिप नॅचरल एक म्हणून ते तुमच्यावर संस्कार आणि तुम्हाला जाणीव आहे की मान्य तिलाही जाणीव आहे. पण तुमचं जगणं अनैसर्गिक आहे असं मी म्हणत नाही. पण तेवढंच नैसर्गिक आहे त्याच्या पलीकडे असलेलं जे जगणं आहे ते अनैसर्गिक आहे हे म्हणण्याचा अधिकार कोण दिला. परंपरेत या सगळ्या गोष्टी होत्या. आपल्या होत्या ग्रीक परंपरेचे होते सगळ्या परंपरेमध्ये होते. पण त्यांना एवढं विज्ञानाचं महत्त्व कळलं आणि विज्ञानाच्या येणारा समाज रचनेवरचा परिणाम कळला ते बदलत गेले. बर्टन रसेलच्या एका पुस्तकाचंच नाव आहे. काय नाव होतं इफेक्ट्स ऑफ सायन्स ऑन सोसायटी. विज्ञानाचा समाजकारणाचा परिणाम. हा सुंदर पुस्तक आहे. त्याचं मराठीमध्ये झालंय. तिथं मला आणखीन एका पुस्तकाची सुद्धा आठवण झाली बर्टन रसेलच्या 1929 सालचं त्याचं पुस्तक आहे मॅरेज अँड मोरल्स म्हणून. विवाह आणि नीतिमत्ता या नावाने त्याचा मराठी नावात भारी कवी मंडळ नावाचे साहित्य त्यांनी केलेलं आहे. त्या पुस्तकामधली रसेलची झेप जर तुम्ही त्या काळात पाहिली 1929 साली लक्षात घ्या. ग्रेट डिप्रेशनचा पिरियड आहे. दुसरा महायुद्धाला सुरुवात व्हायची अजून
राजकारण चालू आहे, त्या ह्याच्या स्त्री पुरुष संबंधाकडे कसं पाहायचं कसं ते वर्णन केलंय, त्याचा एक धागा या कादंबरीचा एका पुस्तक प्रवास नाही. आता ते लेखिका मान्यकरण नाही पुस्तक तिने वाचले मला माहिती, पण तो म्हणतो असं की ज्यानं लग्न करायचंय त्यांना लग्न करणे अत्यंत अवघड असतं. टू एंटर इन टू मॅरेज मस्ट बी डिफिकल्टी, वेअर टू गेट सेपरेटेड मस्ट बी व्हेरी इझी. घटस्फोट हा सोपा असला पाहिजे, लग्न हे मोठं अवघड असलं पाहिजे. तुम्ही आपल्याकडच्या आदिवासी समाजाची कुटुंब पद्धतीचा जर नीट बारकाईनं विचार केला, अभ्यास केला, एक्झॅक्टली त्याची लग्न होईपर्यंत स्त्री पुरुष आदिवासी समाजाचे एकत्र राहतात, त्यांच्यामध्ये सेक्स होतो, सगळं होतं. ज्याला मुलं होती त्यांनी लग्न केलं पाहिजे असं त्यांचं. त्यामुळे मुलं होऊन यायची नाही हा तुमचा प्रश्न. हे तो तिकडे असं सांगतो की उद्या कदाचित राज्यसंस्थेला मदरहूड फादरहूड ही भूमिका घ्यावी लागेल, पण बलात्कार थांबवायचे असतील तुम्हाला तर हीच्या एवढी पर्सन प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामवासनेचं संशोधन करायला संधी मिळाली पाहिजे, म्हणून प्री मॅरेज स्टेजला तो परवानगी दिली. हे जर झालं पुढे लग्न हो अथवा न हो तर कामवासना नावाची गोष्ट माणसाला मुमुक्षिक ठेवणार नाही, हे असे करून इथेही थोड्याफार फरकानं आपल्याला त्या प्रकारचा अरेंजमेंट विचारून होतो. तुम्हाला लेस्बियन व्हायचे मग आमचं काही तुम्हाला हे राहायचे का? आता जो राहायला कायद्याचा भाग दुःख पुण्या जन्माचे पुस्तक तिनं वाचलं असेल तर माझी खात्री आहे, आणि शेवटाला तिनं आणखीन एका मोठ्या उंचीवर नेलं. कोणत्या अर्थाने उंचीवर नेलं असतं? ज्यावेळी तुम्ही अशा कायद्याची मागणी करता त्यावेळेला त्या कायद्याच्या अनुषंगाने येणारा सगळा सांस्कृतिक आपत्तीमध्ये समाजाचा जो असतो तो बिस्कटला जाणार असतो. म्हणजे बलात्काराचे आत्ता असणारे कायदेही स्त्री पुरुष संबंध नैसर्गिक हे धरून केलेले आहे. उद्या गे मॅरेजेसना मान्यता दिली किंवा लेस्बियन मॅरेजेसना मान्यता दिली, कॅनडाने दिली आहे, अमेरिकेच्या अनेक राज्यांनी दिली, ब्रिटनमध्ये अधिकृत दिली गेली 2003ला. हे ज्या वेळेला इथे होईल किंवा देण्याचा प्रश्न येईल त्यावेळेला या सगळ्या कायद्यामध्ये याच्या अनुषंगाने बदल करावा लागतो. रेपची वेगळी व्याख्या करायला लागते. म्हणजे हेट्रोसेक्शुअल रिलेशनशिप आणि लेस्बियन किंवा होमोसेक्शुअल रिलेशनशिप याच्यामध्ये सुद्धा बळजबरी होणारच नाही असं नाही, आपण मानवी प्रेरणाकडे दुर्लक्ष करू शकतो. सगळ्यात शेवटी काय महत्वाचं असतं, माणसाचे जे इन्स्टिंक्ट्स आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय माणूस स्वस्त होतो. त्या पूर्ण करण्याची व्यवस्था नीट नसेल तर तो व्यवस्था ठेवत, आणि हे सगळं करून सुद्धा माणूस स्थिर राहील याची पण हमी देता येत नाही. कारण निसर्गामध्ये मनुष्य हा एकच प्राणी असा आहे की तो मोस्ट अनप्रेडिक्टेबल ॲनिमल. वी आर ॲनिमल्स, ते पहिल्यांदा मान्य करतो. आपण ॲनिमल आहोत आणि अनप्रेडिक्टेबल आहोत. सगळी सुखं माझ्या दाराची असल्यानंतर सुद्धा मला अवधता आठवणारच नाही असं नाही, आठवू शकतो. हे माणसाचं जे अनप्रेडिक्टेबल नेचर आहे आणि त्याच्या ज्या सगळ्या इन्स्टिंक्ट्स आहेत ते लक्षात घेतलं तर समाजाचा वेगळा प्रतिबंध उभा करावा लागतो. त्याच्यामधला गे किंवा लेस्बियन सारख्या रिलेशनशिप हा एका अर्थाने वेगळा असतो, आणि हा प्रतिबंध जर त्याला मान्यता द्यायची असेल आणि प्राचीन काळापासून संयुक्त होतो काही म्हणण्याचा अर्थ नाही. तुम्ही बेटर वे काय होता संयुक्त वाटण्यापेक्षा सुद्धा यू वेअर इंडिपेंडेंट. त्या समाजात काय चाललंय त्याची या समाजाला प्रश्न नाही, या समाजात काय चाललंय त्याच्या त्या गटाला. हे इंडिफरंट असण्याच्या गोष्टीला आपण टॉलरन्सचं नाव देतो. बघायला ही संयुक्तता नाही. संयुक्तता याचा अर्थ नोईंग, मला माहिती आहे हा माणूस माझ्या विचाराचा नाही आहे, माझ्या जातीचा नाही, माझ्या धर्माचा नाही, किंवा सेक्सच्या अंगाने सुद्धा माझ्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आहे, हे माहीत असताना मी त्याला मान्यता देणं आणि त्याचं अस्तित्व मान्य करणं ही संयुक्तता असते. आज तर समोर जास्त संस्कृतीचं कुठल्या जाण्याची कथा नाही, पण प्राचीन काळामध्ये सुद्धा जी संयुक्तता होती ती कामविज्ञान प्रगत झालं, वात्स्यायनाने मांडलं, अनेकांनी पुढे त्या प्रकारे हे केलं. आपल्याकडचा तंत्रमार्ग किंवा तांत्रिकांची विधी बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा या प्रकारचे संबंध आहे. अनेक आता जे नागासाधू वगैरे जे येतात कुंभमेळ्यामध्ये त्यांच्यामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या रीती आहेत. म्हणजे मुक्त वायूवर बलात्कार करण्याची पद्धत आहे, मुक्त शरीराचा मेंदू बाहेर काढून तो खाण्याची पद्धत आहे.
एका ठिकाणी जगामध्ये अशा प्रकारचे आदिवासी समाज आहेत की ते कुठल्याही मेलेल्या माणसाचं विधीच करत नाही, दहन नाही, दफन नाही, ते तसेच असे ठेवलेले असतात होळी. अशा सुद्धा काही ट्रायबल हे आहे. त्यामुळे इतकी व्हरायटी ज्या माणसांच्या ह्याच्यात आहे याचा अर्थ सगळी विकृती आहे हे मानणं हा आपण काहीतरी लोडेड टर्म वापरून त्यांना बदनाम होतो अशी शक्यता आहे. असं म्हणायला निसर्ग वेगळं काहीतरी रस्ता नाही किंवा त्यांनी दुसरा शब्द नंतर वापरले तर जास्त रेलेव्हंट अपघात त्याच्यानं ॲक्सिडेंट राहतं. हे नीट चाललेलं आहे, याच्यामध्ये एक वेगळं ते प्रकरण पुढं आलेलं आहे. वेगळं पुढं आलेलं आहे म्हणून त्यांनी मान्यता नाकारायची. इथे तुमच्या मनुष्य बरोबर होतो म्हणून माणूस असाल तर ती मान्यता नाकारता येणार. आणि ते ती सांगायचा सतत प्रयत्न करते की आम्ही वेगळे आहोत किंवा वेगळे राहणार आहे हा आमचा अधिकार असला पाहिजे. माझ्या शरीरावर माझा हक्क आहे जसं बाई म्हणते तसं आमच्या उभयतांच्या लैंगिक जीवनावर आमच्या दोघांचा हक्क आहे. हे लैंगिक जीवन पुरुषांइतकं नाही हे बरोबर आहे किंवा स्त्री पुरुषांच्या इतकं नाही. कारण का ते वंशसातत्य वंशधारणा हे करत नाही. त्याच मूलभूत गृहीतकाला छेद आहे की विवाह संस्थेचं हे एकमेव लक्षण असावं का की फक्त वंशसातत्यासाठी लग्न करायचं आहे. मग गांधी म्हणतात ते जास्त करू होतं, वंशसातत्य झालं तर थांबा. ते रोधकरांना मान्य नव्हतं. मग रोधकर काय म्हणत ही साधनं घ्या मुक्त उपभोग आहे जोडीदार बनला आवश्यक असतं तेही ते सांगत होतं. हा जो सगळा लढा आहे हा एका अंगाने नैतिक समाज कशाला म्हणायचे इकडे जाणार आणि तिकडे तो लढा जाणारा असल्याच्यामुळे कोणती भूमिका नैतिक आहे हे महत्वाचं आहे, कोणती भूमिका कायदेशीर याला महत्व नाही. कायदा आणि नैतिकतेचं नातं फार विपरीत असतं. कायदा एखाद्या वेळेला एखाद्या नैतिक गरजेचं होतं पण पुढे कायद्यातले कायदेशीर वर्तन म्हणजे नैतिक वर्तन अशी व्याख्या करता येत नाही. विवाहबाह्य संबंध का आपण हे मानतो अनैतिक मानतो त्यात अनैतिक मानण्यासारखं काही नाही. सुप्रीम कोर्टाने ते आज मान्य केलेलं आहे. प्रश्न काय आहे त्यांचा की तुम्ही बेकायदेशीरित्या राहता. तुम्ही असं म्हणा की ते बेकायदा आहे, अनैतिक म्हणायचं काय कारण. जिथे कन्सेंट आहे जिथे तीव्र आकर्षण आहे जिथे भावना आणि विचार जुळलेले आहे अशा ठिकाणी घडणारा शरीर संबंध हा कधीच अनैतिक असू शकत नाही. कारण की पवित्र बोलतात की कायद्याच्या चौकटीत बसत नाही म्हणून जर तुम्ही त्याला अनैतिक ठरवायला गेला तर तुमचा कायदा किती नैतिक आहे याचा पुनर्विचार करायचा. आणि हा पेच आहे सतत कायदा आणि नैतिकता समाज आणि कायदा म्हणून म्हणजे की नाती बदलात्मक असतात. त्याची प्रश्न उत्तर इतकी सोपी नसतात. समाज जेव्हा बदलतो तेव्हा कायद्याला बदलावंच लागतं. पण कायदा बदलून बसल्यास समाज खूप मागे आहे तर कायद्याला समाजाकडे इकडे यावं लागेल नाही तर समाज उद्या कायद्याला नेसरापण तरी करेल. त्या दोन्ही गोष्टींना आपल्याकडे घडताना आपल्याला दिसतात. म्हणून या कादंबरीतलं हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. आणखीन एक तिच्यामध्ये गुण या कादंबरीत रिफ्लेक्ट झालेला आहे की अलंकारिक वाक्यांची आवड आहे. पण जे अलंकारिक वाक्य टाकत असतात खांडेकरी शैली पद्धतीने खांडेकरांची शैली तेव्हा तरी तिच्यामध्ये घुसते असते. आणि ती विशेषतः निसर्गाची वर्णने जे गोव्याचं ती जर तुम्ही बारकाईनं पाहिली तर त्याच्यामध्ये सगळ्या खांडेकरी शैलीचा नमुना तुम्हाला दिसते. त्यात ती बाहेर आली व्यवस्थित आली जीवनाच्या प्रश्नांना आपल्या नॉर्मल भाषेमध्ये भेटते. पण निसर्गाच्या वर्णनामध्ये घुसली की ती खांडेकर सुंदर जाते का हा एक वेगळा गुण आहे. या कादंबरीमध्ये पात्र फार नाही आहे. दोन आंटी ह्या दोन मैत्रिणी त्यांचा एक मुलगा तो दिवाकर बॉस आणखी एक यांचा 3 महिन्याचा मित्र त्याची बायको दोन पात्र जास्त नाही. त्या सगळी पात्र बोलतात त्या आंटी सुद्धा बोलतात. त्या प्रश्न असा आहे की सगळी पात्र पुन्हा गोव्याच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही पाहिलं तर कॉस्मोपॉलिटिक त्या दोन्ही आंटी शिक्षण. दुसऱ्या बाजूला मी सुरुवातीला तुम्हाला ज्या गेची उदाहरणं दिली तो सगळा ख्रिस्ती समाजाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये इस्लाम घेतला नाही. नैसर्गिक घेतला नाही. इस्लाममध्ये सुद्धा अत्यंत कठोर शिक्षा आहे. त्याच्या मनुस्मृती ही दोन्ही जुळी भावना आहे. इस्लामिक कायदा आणि मनुस्मृती त्याच्याबद्दल काही हे नाही. तो त्याचा वेगळा मुद्दा आहे. पण हे कठोर शिक्षा आहे. ख्रिस्ती समाजातच हे का आलं हा खुलेपणा रुंदेपणा मान्य करण्याचा हे का आला तर ख्रिस्ती समाजामध्ये प्रबोधनाची एक नवी परंपरा आली. विज्ञानाचं महत्त्व त्यांना कळलं आणि विज्ञान आणि जीवन याचा संबंध त्यांनी जोडला. आपण काय केलं विज्ञानाच्या वेळेस तंत्राचा आणि विज्ञानाचा संबंध आपल्या जीवनाशी जोडतो. आपल्याला तंत्र पाहिजे फक्त कॉम्प्युटरचं बटन कुठे दाबून तेवढं सांगा कोणतं सांगू काय केलं असतं हे होईल तेवढं मला सांग. तंत्रात आपल्याला महत्त्व आहे विज्ञान समजून घेण्यात महत्त्व नाही. याचा परिणाम लार्जर स्केलला जर तुम्ही बघितला नेशन असेल
तर प्युअर सायन्सेसकडे जाणारे भारतीय विद्यार्थी अत्यंत कमी आहेत, अत्यंत कमी आहेत. अप्लाइड सायन्सकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे, कारण की ते पॅकेज दिसतं, परदेश दिसतो, सगळं दिसतं. त्यामुळे अप्लाइडकडे भर आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की विज्ञान किती शिकलेला माणसाला सगळे जीवशास्त्र कळतं, जीवाची उत्पत्ती कळते, स्वतःच्या वाटावर कशी मोडून हे कळतं, पण तरी त्याचा धर्म सुटत नाही. धर्म म्हणण्यापेक्षा मुली सुटत नाही. म्हणून एका अर्थानं या सगळ्या वंशसातत्य वगैरे या पद्धतीनं विवाह संस्था पारंपरिक पद्धतीने जो विचार मांडत आहे त्या सगळ्या ग्रहिताला हे छेद आहेत. हे अडचण, लेस्बियन अडचण, हे सगळे छेद आहेत एका. आता याच्या सह समाज तुम्ही स्वीकारणार की नाही हा तुमच्या पुढचा खरा देखील प्रश्न होतो. तुम्ही स्वीकारणार की नाही आम्हाला तुम्ही निर्णय दडपण आणा, मग आम्हाला दपून झुपूनच राहावं लागेल. बॉस मग ऑफिसला कळलं तर आमच्या नोकऱ्या जाते, हे दडपण कशात आलं? आणि हा आपल्या आणि पश्चिमी समाजाचा फरक आहे की तिथे ओपन जे हराने सुद्धा जेवढा जागतिक कीर्तीचा इतिहासकार आहे, इस्रायलचा आहे, यहुदी परंपरेतला आहे, त्याला असं वाटत नाही आपण हे सांगितल्यामुळे हे जाते. किंवा आयर्लंडच्या पंतप्रधानांना असं वाटत नाही आपली मदत जाते, काहीच वाटत निवडून व्यवस्थित. म्हणजे हा खुलेपणा तुम्ही स्वीकारणार आहात की नाही हा वेगळ्या अंगाचा प्रश्न विचारतो. आम्हाला स्वीकारणार आहात की नाही याचा अर्थ हा सगळा प्रवाहाचा संस्कृतीचा खुलेपणा आहे. हा स्वीकारून तुम्ही एक फोडलेल्या संस्कृतीची वाट मोकळी करून भविष्याच्या दिशेने जाणार की नाही अशा प्रकारचा प्रश्न ही कादंबरी उपस्थित करते असं आपल्याला. आणि आता एक शेवटचा मुद्दा सांगतो. पात्राच्या विकासाच्या अंगाने त्यांचा जो अनुराग आहे मुलगा, तो आईला दुसऱ्या लग्नालाही पाठिंबा देतो, त्याचबरोबर तिचं लेस्बियन असणे सहजपणे स्वीकार करतो, त्याची माहिती मानते, सगळं स्वीकारतो. पण त्या अनुरागचा पर्सनॅलिटीचा जो मेकअप आहे कादंबरीमधला तो तिथे राहून आणि त्याचा काय काय परिणाम झाला तो बघण्यासाठी. तो असं म्हणतो फॅमिली जरी मी राहिलो तरी आय मस्ट बी इंडिपेंडेंट, पूर्णतः स्वतःचा असतो पाहिजे, इमोशनली ॲज वेल ॲज फायनान्शियली. मी कोणावरही कसल्याही कारणाने अवलंबून राहणार नाही. अशा कुटुंबातल्या अशा व्यक्तींचं कुटुंब तुम्ही इमॅजिन करू शकता. अशा व्यक्तींचं कुटुंब त्याच्यात मग त्याला आई हवी आहे, मावशी पण हवी आहे, पण या टर्म्स मान्य करू शकतो. म्हणजे तो एका अर्थाने इंडिपेंडंट राहण्याचा प्रयत्न करतो, एक्सटेंडेड फॅमिली निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. परदेशासारख्या ठिकाणी जिथे आपल्या जीवाभावाचे नाती गोष्टी आपल्यासारखे नाही आहेत तिथे तो स्वतःचे सपोर्ट्स क्रिएट करतो आणि त्याच्या आधारे तो असं म्हणतो की मला इंडिपेंडंट राहायचं, फायनान्शियली पण इंडिपेंडंट व्हायचं, इमोशनली सुद्धा मला इंडिपेंडंट व्हायचं. त्यामुळे नात्यांच्या गुंत्यात मला अडकायचं नाही, तरी नाते हवं असेल तरी त्याचा मानसिकता दृष्टिकोन परंपरा अजिबातच सोडायची अशाचा भाग नाही. समाजाचं दडपण कुठे ना कुठे त्यांच्या डोक्याला सतत जातच असतं. त्या चौकटीमध्ये जितकं राहता येईल आणि त्यातनं हे जेवढं करता येईल तेवढं करावं असा तिची प्रकृती तिचा मेकअप तो दाखवा आणि कल्याण तिच्या पुढे एक पाऊल टाका. तिघांचे पुढे पुन्हा एक प्रश्न आहे आणि तो जो डिबेट आहे 189 ते 194 पानाचा शेवटपर्यंतचा तो अतिशय वाचन. त्या डिबेटमध्ये लिव्हिंग रिलेशनशिप चांगली की वाईट याची चर्चा, फॅमिलीची चर्चा. म्हणजे या पात्राचा विकास अशा पद्धतीने झाला आहे की ते आता या सगळ्या प्रश्नांचा एका व्यवस्थित पद्धतीने विचार करायला शिकलेले आहे. अशा वेळेला तिच्या कादंबरीत पाण्याची 38 वर खेळ आहे. 2 मैत्रिणी गोव्याला गेल्या. तिथे गोव्यातली जुनी घरं जी आहेत, जुना गोवा जो आपला म्हणतो आपण, तिथे लोकांनी आपल्या सगळ्या परंपरा शाबूत ठेवलेल्या आहेत, हे केलेल्या आहेत आणि तिथे होणारे विकासाचे प्रकल्पही त्यासाठी लोकांनी आणून पाडलेले आहेत. आम्हाला परंपरेप्रमाणे जगता यायला पाहिजे. ते त्या दोघींनाही अप्रिशिएट झाले आणि त्याच्यातली एक लगेच म्हणते इतका चांगला आणि लोक मोबाईल सोडून आपण सो कॉल्ड मॉडर्न संस्कृतीच्या मागे लागलो आणि आता ही शेरेबाजी उचल शेरेबाजी याची योग्य नाही. पण चिंतामध्ये तिला समोर सांगतो का योग्य नाही. मॉडर्न कल्चर, मॉडर्न संस्कृती एवढं करते का? व्हॉट इज मॉडर्निटी? तिचा इसेन्स काय आहे? मॉडर्निटीचा इसेन्स जर नसता माणसांच्या मध्ये तर तिचा अनुराग या पद्धतीने बोलू शकला असता का? तो पूर्ण आधुनिक आहे. तो परंपरा नाकारत नाही, पण परंपरेच्या पुढे जाऊन तो आधुनिक होतो. या आधुनिक होणं ही जर गोष्ट गैर असेल तर मग यातलं काहीच घडता कामा नाही. त्याच पद्धतीने गावात जसे लोक राहतो तिथेच राहायला पाहिजे, तसंही राहता कामा नाही.
म्हणजे आधुनिक असणं ही गैर नाही आणि आधुनिकतेनं आस्वाद घेणं हे पण गैर नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. केवळ जुनं ते सगळं सोनं आहे म्हणून मग इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा काय म्हणतो आपण आरोग्याच्या दृष्टीनं आपल्याकडे शासनाची घोषणा होती ना, आगळणारी मुक्त गावाला बक्षीस मिळतील, हे कोणा सांगावं लागतं. असल्या जुन्या आधुनिकतेपेक्षा जुन्या संस्कृतीपेक्षा त्यातलं काय चांगलं आहे, त्याचा आनंद काय घेता येईल याचा तुम्ही जरूर विचार करा. पण आधुनिकतेला नावं ठेवून तुम्ही आधुनिकतेच्या पलीकडे जाऊ शकता का? तुम्ही अल्ट्रा मॉडर्न किंवा ज्याला पोस्ट मॉडर्न म्हणतो आपण होऊ शकता का? नाही. आधुनिक नाव काहीतरी ठेवायचं. कुठलाही शब्द वापरताना त्याला लोडेड मिनिंग आहे ते लेखकाने कायम लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच मला सुचवायला माझी टीका नाही आहे, सल्ला आहे. पण एक चांगली कादंबरी तिनं आपल्याला दिली, विचार करायला प्रवृत्त केली, अनेक प्रकारचे सुप्त संघर्ष त्या कादंबरीमध्ये तिने उभे केले आणि पहिल्या कादंबरीपेक्षा कितीतरी सरस पद्धतीने लेखिका म्हणून ती जास्त सरस झालेली आहे. त्याबद्दल मला सगळ्यात आनंद आहे. तिचं अभिनंदन करतो. पुस्तकाबरोबरच या विषयाचा आवाका तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं आणि सरांचे विचार ऐकणे खरंच आपल्यासाठी सुवर्ण संधी असते. पुन्हा एकदा सर्वांना विनंती की शुभांगी दळवी लिखित द लेस्बियन हे पुस्तक सगळ्यांनी जरूर खरेदी करूयात, तिला पाठिंबा देऊयात आणि तिच्या पुढच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. आणि आमच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या अर्थात आभार प्रदर्शन माननीय शिरीष चिटणीस मी आपल्याला विनंती करते की आपण आभार प्रदर्शन मानण्यापेक्षा मला असं वाटलं की 2 वर्ष आपली ग्रंथ महोत्सवामध्ये जिल्ह्यातली बरीच मंडळी होती आणि किशोर बेटयांचं भाषण झालं. बरेच जण येऊन भेटले आणि त्यांनी अशी विनंती केली की दर महिन्याला आम्हाला तुमचं ऐकायचं. आपण सर्वजण नशीबवान आहोत असे विचारवंत सातारमध्ये आहेत की जे महाराष्ट्रामध्ये विचारवंत म्हणून ओळखले जातात आणि त्यांचं जेवढं काही त्यांचा अभ्यास आहे वेगवेगळ्या पद्धतीचा तो रेकॉर्ड होणं हे आपल्या सातारकरांचं भाग्य असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी आभारापूर्वी बेटयांना विनंती करणार आहे की कमीत कमी आठवड्यात 2 वेळा तरी आपण करत या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या विषयावर बोलतो आणि त्याच्यामुळं आपल्या म्हणजे आता मला बरेच मुद्दे बरोबर आहे पण तरी सुद्धा इतकी तुमच्याकडे विषय आहे की त्याचं रेकॉर्डिंग होणं युट्यूबला जाणं मला वाटतं महत्वाचं. म्हणजे शुभांगी दळवीच्या पहिलं पुस्तक वाचलेलं नाही आलं परंतु त्यांच्या या कादंबरीमध्ये काय काय आलंय काय यायला पाहिजे होतं आणि मला जो एक मुद्दा खरं वाटला तो की या कादंबरीचा जो शेवट आहे तो नवीन समाज रचनेकडे जातोय का हा मलाही जाणवला. मी विचार पद्धतीतनं मांडू नाही शकतो. रजो खरवेंच्या संदर्भात सुद्धा मला वाटलं त्या दृष्टीने. पण तुम्ही जी मांडणी केली तर माझ्याकडे असं होतं की कशा पद्धतीतून मांडणी असली पाहिजे आणि तुम्ही जे काही या ठिकाणी मांडणी केलेली आहे ती मला असं वाटतं की या पुस्तकाचा वाचन करणाऱ्याला, अभ्यास करणाऱ्याला, बोलणाऱ्याला, समीक्षा देणाऱ्याला सगळ्यांना ह्याचा नक्की उपयोग होऊ शकेल. आपल्या सर्वांचं मला विशेष कौतुक केलं पाहिजे की आपण किशोर बेटकर यांचं भाषण अतिशय शांतपणे ऐकलं पण खरोखर शांतपणे ऐकण्यासारखंच होतं. म्हणजे ज्यांनी जे पुस्तक वाचलं त्यांना पुन्हा नव्या पद्धतीतून या पुस्तकाचं वाचन केलं त्याच्याबद्दल मला खात्री वाटते. पुन्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांना आभार मानतो. परंतु या पुस्तकाने आपल्याला हा विषय जरी दिला असला तरी समाजामध्ये आता वेगवेगळे प्रश्न आहेत म्हणजे ते प्रश्नाशी आपल्याला प्रत्येकाला खालीच्या वाटण्याने का होईना आपण त्याला मदत केली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मला एकच जाताना उदाहरण आहे विठ्ठलरामजी शिंदे यांच्या बहिणीचं त्यांनी त्याला मांडलेलं होतं ते अजून सुद्धा आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये. म्हणजे आपल्याला जी दरी आहे ती वाढती आहे आणि ही दरी वाढत असताना आपण आपल्या पद्धतीतून छोटं काम करत राहणं हे मला वाटतं महत्वाचं वाटतं. या दोघी मिळून जे काम करताय सातारमध्ये ते महत्वाचं आहे. विशेषतः शाळांनी जाऊन त्यांचं जे काम चाललंय त्याबद्दल अतिशय आनंद आहे. पुन्हा एकदा भेटल्याचं बाकी सर्वांचे मी आभार मानतो. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो.